सम्यक समाधी अष्टांग मार्गातला हा शेवटचा अंग आहे, 8 अंग सम्यक समाधी. आणि जेव्हा सम्यक समाधी सांगण्यापूर्वी मला असं वाटतं की आज शेवटचं पुष्पानी हा हा अभ्यासक्रम किंवा ही मालिका आज शेवट संपणार आहे. तर त्यामुळे मी सांगू इच्छितो की थोडीशी प्रस्तावना म्हणून मला असं वाटतं की अष्टांगिक मार्गाबद्दल सुद्धा आपण इथं केली पाहिजे, त्याबद्दल सुद्धा बोललो पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा मी पाहतोय की या शिकवणीचा विचार करत असताना, आर्य अष्टांगिक मार्गाच्या शिकवणीचा विचार करत असताना मी बुद्धाकडे जाऊन मी पाहतोय. बुद्धाचा बद्दल विचार करतो तेव्हा एक लक्षात येतं, जेव्हा सिद्धार्थ गौतमांना जेव्हा वैशाख पौर्णिमेला 2500 वर्षापूर्वी आपण म्हणतोय की जेव्हा बुद्धगया येथे बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती झाली आणि बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की जे मला मार्ग सापडलेला आहे, जी मला प्राप्ती झालेली आहे, जे मला दुःखातून मुक्तीचा मार्ग मिळालेला आहे, हा मी कुणाला सांगावा. आणि जेव्हा कुणाला सांगावा असा विचार त्यांच्या मनात आला तेव्हा प्रथमतः त्यांच्या मनात पहिलं नाव आलंच आणि ते होतं गुरु आलार कलाम यांचं. परंतु आलार कलाम बद्दल त्यांना माहित पडलं की गुरु आलार कलाम हे आता नाही राहिलेत, ते नाही आहेत. कारण त्यांच्याकडून त्यांनी काही ध्यान साधना शिकले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांचं तिथे समाधान झालं नव्हतं. त्यांना प्रश्न करतात की गुरुजी आणखी तुमच्याकडे यापेक्षा काही आहे का वेगळं? जो आलार कलाम म्हटलं की नाही सिद्धार्थ, जे माझ्याकडे होतं ते सर्व दिलं, आता माझ्याकडे यापेक्षा काही नाही. तेव्हा त्यांना वंदन करतात आणि पुढे निघाले होते. आणि म्हणून त्यांचं पहिलं नाव त्यांच्यासमोर आलं होतं एक कृतज्ञतेच्या भावनेतून की ते माझे गुरु आहेत पहिले, ज्यांनी मला चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि ते आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत आहे आणि म्हणून मी त्यांना सांगावं. परंतु ते नाहीत हे माहीत पडल्यानंतर दुसरं नाव त्यांच्या समोर आलं होतं आणि ते होतं उद्धकरामपुत्त. हे दुसरे गुरु होते. जेव्हा आलार कलामला सोडलं होतं त्यानंतर ते म्हणजे कपिलवस्तूतून ते राजगीर मार्ग निघाले असताना मग देशात उद्धकरामपुत्ताला सुद्धा ते भेटलेत आणि त्यांच्याकडून पण काही सांख्यिकी ध्यान साधना ते आणखी शिकलेत. परंतु तिथेही त्यांना समाधान झालं नाही. तिथेही त्यांना असं वाटलं नाही की मी की इथं खरंच मी फुलफिल आहो, इथं मी खरंच समाधानी आहो, मी सॅटिस्फाय असं वाटलं नाही त्यांना. आणि ते पुन्हा तिथे म्हणतात उद्धकरामपुत्त यांना की गुरुजी आणखी काही आहे यापेक्षा तुमच्याकडे? तर उद्धकरामपुत्त पण म्हणतात की सिद्धार्थ, जे होतं मी तुला पूर्ण दिलेलं आहे, यापेक्षा माझ्याकडे आणखी काही नाही. आणि ते सुद्धा ते वंदन करतात आणि पुढे निघतात. आणि म्हणून उद्धकरामपुत्त यांचं त्यांना नाव आठवलं की चला आपण आलार कलाम हे गुरु नाही तर उद्धकरामपुत्त आहेत, त्यांना तरी आपण मला मिळालेली प्राप्त झालेली शिकवण मी त्यांना सांगितली पाहिजे. आणि मग उद्धकरामपुत्ताबद्दल पण त्यांना हेच कळलं की उद्धकरामपुत्त सुद्धा नाही आहेत. आणि मग तिसरं नाव जर कुणाचं त्यांना आठवलं तर आपल्याला माहित आहे की ते होते 5 परिव्राजक, ज्यांच्यासोबत उर्वेला पर्वतावर अगदी बुद्धगयाला लागून जवळच, ज्याला आता सध्या डोंगेश्वरी म्हणतात, तर उर्वेला पर्वतावर ह्या 5 परिव्राजक होते. यांच्यासोबत त्यांनी 6 वर्ष कठीण तपश्चर्या केली होती. आणि मग त्यांचं नाव आठवलं की ते सुद्धा अतिशय कठीण तपश्चर्या करत आहे. त्यांना सुद्धा मोक्षप्राप्तीसाठी ते खूप प्रयत्न करत आहे आणि मला मार्ग सापडलेला आहे. अर्थात मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहो. पण जे मला मार्ग सापडलेला आहे मी त्यांना सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांचं नाव आठवलं आणि त्यांना वाटलं की चला मी आता उर्वेला पर्वतावर जाऊन मी त्यांना सांगितली पाहिजे. परंतु लागलीच त्यांना माहीत झालं की हे 5 परिव्राजक जेव्हा सिद्धार्थ गौतमानी त्यांच्यापाशी समाधान झालं होतं, त्यांनी एवढी कठीण तपश्चर्या केली होती की त्यांचं शरीर
जणू हाडाचा सांगडा झाला होता. पाठ आणि पोट एक झालं होतं आणि त्यांना असा तो क्षण आला होता, असा विचार आला होता, की कदाचित मी आणखी काही वेळ इथे जर राहिलो, तर माझं इथेच अंतिम संस्कार करावा लागेल. इतके ते जर्जर झाले होते आणि मला जे साध्य करायचं आहे, ते साध्य होणार नाही आणि म्हणून मी पुढे निघालो पाहिजे. मला सत्याचा मार्ग शोधून काढायचा आहे. त्या मार्गासाठी मी वाटचाल केली पाहिजे आणि म्हणून त्या 5ही मित्रांनी ते सोडून निघाले होते निरंजना नदीतून. कसेतरी उठत, बसत, पडत आणि आपल्याला इतिहास माहीत आहे, की सुजाताच्या हातच्या खीर त्यांनी सेवन केल्यानंतर त्यांना ऊर्जा मिळाली आणि त्यानंतर ते ध्यानस्थ बसले. आणि मोठा प्रश्नचिन्ह आहे तिथे. कदाचित सिद्धार्थ गौतमाला सुजाताची ती खीर, ते दान ते प्राप्त झालं नसतं, तर कदाचित त्यांना बुद्धत्व किंवा सिद्धार्थ गौतम असते की नाही हा प्रश्नचिन्हच आहे. म्हणून सुजाताचं दान, खीरदान सुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या इतिहासातील फार महत्वाचा आहे बुद्धत्व प्राप्तीपूर्वी. आणि हा इतिहास आहे. तर त्यांना हे वाटलं, की चला 5 प्रयोजक जे आहेत त्यांना मी सांगितलं पाहिजे. पण त्यांना माहीत पडलं, की ते आता इथे राहिले नाहीत. जेव्हा ते तिथून सोडून गेले होते, सिद्धार्थ गौतम त्यानंतर ते तिथून निघून गेले होते आणि ते गेले होते वाराणसी येथे मृगदाय वनात. मृगदाय वन म्हणजे हरणीचं वन. त्याला अ, ऋषीपतन सुद्धा म्हटलं जात होतं. म्हणजे जिथं ऋषी राहत होते, अनेक ऋषी पण तिथे राहत होते आणि त्यामुळे अ, ऋषीपतन पण म्हटलं जात होतं. तर मृगदायवन आजही तिथे जर तुम्ही गेले सारनाथला, तर तुम्हाला तिथं ते पार्क दिसतं. आजही तिथं हरणी वगैरे आहेत. तर 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम ज्यांच्या सहवासात या 5 लोकांच्या जे उर्मिला परवतार त्यांनी एकत्र वेळ घालवला होता. हे 5ही लोकं वाराणसीतून सारनाथ येथे लागूनच ते त्या मृगदावनात कठीण तपश्चर्या करत होते आणि मग त्यांना असं वाटलं की चला आता मी माझ्या मित्राकडे निघालो पाहिजे आणि निघालेत. अर्थात ते निघाले तर कसे निघालेत? मी थोडा मागे जाऊन सांगून आलो, की सम्यक समाधी सांगायच्या अगोदर मला अरेस्टिंग मार्गाची शिकवण पण कशी महत्वाची आहे, ती पण पाहूया आणि मग पुढे जाऊया. आणि जेव्हा ते निघाले, तर अर्थातच ते कसे निघालेत? बुद्धगया तर सारनाथ हे आज जर किलोमीटर जर बघितलं, तर 265 किलोमीटर अंतर आहे. अर्थात त्या काळात 2500 वर्षापूर्वी जसे आज तो जीटी रोड आहे, हायवे आहे, 4 लाईन आहे, तसा तो रोड नव्हता. कारण सुगत मित्र यांनी माझा परिचय सांगितला. फार छान त्यांचं मी खरंच पुण्यामध्ये करतो, कारण ते माझे मित्र आहे. मित्र म्हटलं की प्रशंसा करतात आणि त्यांनी 20, 25 किंवा 26 वर्ष जवळपास आम्ही एकत्र अ, एकमेकांना ओळखतो आणि त्यांनी अनेक टूर माझ्यासोबत केलेले आहेत. बुद्धगयाची सुद्धा त्यांनी सुरुवातीला बघितलं असेल, ते पण होते माझ्यासोबत. तर त्या काळात आम्ही जात होतो, तर बसनी आम्हाला इतका तो रोड खराब होता, की बसनी आम्हाला 12-12, 14-14 तास, 15-15 तास, अक्षरशः एक टूर माझा 17 किंवा 18 तास लागले होते. 265 किलोमीटर मीटर अंतर क्रॉस करण्यासाठी, पार करण्यासाठी. हे काही मी अतिशयोक्ती नाही सांगत. बंधूंनो, ही वास्तविकता आहे. आणि या आधुनिक काळात फक्त 25, 20-25 वर्षापूर्वीचा काळ आहे. खूप मोठा काळ नाही. अगदी स्टार्टिंगला जर पाहिलं तर रोडच नव्हते आणि तेव्हा आम्हाला 17-17, 18-18 तास लागायचे. कंटाळून जायचं आणि ते कशाने जायचं? बसने जायचं. परंतु इथे बघा, बुद्धत्व प्राप्तीनंतर जेव्हा सारनाथकडे निघाले या 5 प्रवासिकांना, त्यांना आपला धम्म सांगण्यासाठी, तर निघाल्यानंतर हे लक्षात येतं, की बुद्धाकडे कुठली सायकल नव्हती. बुद्धाकडे कुठली बैलगाडी नव्हती. कुठलं कुठली मोटरसायकल नव्हती, कुठलं फोर व्हीलर नव्हती. तर बुद्धाकडे स्वतःचे 2 पाय होते आणि त्या 2 पायाने ते स्वतःच दिशा आखली
तेव्हा रोड नव्हते, रस्ते नसतील, दिशा आखली आणि निघाले. दिवसभर चालायचे, रात्र झाली, जिथे रात्र झाली तिथेच ते जंगलातच थांबायचे, झोपायचे आणि सकाळ झाली की पुन्हा निघायचे. नोले, नाले, धोंडे असे क्रॉस करत, पार करत शेवटी ते सारनाथमध्ये पोहोचले. आणि आपल्याला इतिहास माहिती आहे की चौखंडी स्तूप सारनाथला गेले असेल, तुम्हाला माहित असेल की त्या चौखंडी स्तूपावरून त्यांनी बघितलं होतं. आणि त्यानंतर त्यांच्याकडे गेले. आणखी त्याच्यात एक कहाणी पण आहे, मी इथे सांगणार नाही कसा चमत्कार घडला, कारण मला माझा विषय पाहून, माझ्या वेळेचा विचार करून मला काही गोष्टी शॉर्ट घ्यावं लागेल. तर मी ती पण कहाणी सांगणार नाही. फार मजेदार कहाणी आहे. चमत्कार बौद्धमत नाही, परंतु ती चमत्कार पण घडल्यासारखी गोष्ट आहे. पण असो, ती नाही सांगणार. परंतु जेव्हा त्या पाचही परिवारकांना ते भेटलेत, अर्थात ते तुम्हाला माहित आहे की जेव्हा बुद्ध जवळ येत होते, दुरून दिसले आणि सगळे पाचही परिवारजक विचार करत होते की तो बघा, तो ढोंग्याला, कुणी त्याचा आदर करायचा नाही, कुणी त्याचा सन्मान करायचा नाही. येत असेल तर येऊ द्या, बसत असेल तर बसू द्या आणि जात असेल तर जाऊ द्या, असं ते म्हणत होते. परंतु जसजसे बुद्ध मात्र करुणेतून, बुद्ध मात्र मैत्री भावनेतून त्यांच्याकडे पुढे पुढे येत होते की हेच मित्र आहे, ज्यांच्या सहवासात मी 6 वर्ष राहिलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या मित्रांना जी मला प्राप्ती झालेली आहे ते त्यांना पण मदत मी केली पाहिजे, त्यांना पण सांगितले पाहिजे, कारण त्यांना पण या दुःखातून मुक्त व्हायचं आहे. या करुणे भावनेतून ते पुढे पुढे येत होते. आणि अर्थात परिवर्तन झालं. कोणीच कोणाला सांगितलं नाही. कोणी त्यांना बसण्यासाठी आसन, कोणी पाणी, कोणी अशी व्यवस्था त्यांना केली होती. आणि मग बुद्धांनी त्यांना धम्मदेशनास करायला सुरुवात केली. तर मी हे यासाठी सांगतो बंधूंनो आणि भगिनींनो, त्याला आपण म्हणतो बुद्धाचं धम्मचक्र प्रवर्तन. बुद्धांनी जे पहिली धम्मदेशना, जे आषाढ पौर्णिमेला जे सारनाथमध्ये केली आहे, त्याला म्हणतात बुद्धाचं प्रथम धम्मचक्र प्रवर्तन. अर्थात बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं म्हणजे काय केलं, किंवा बुद्धांनी पहिली धम्मदेशना केली म्हणजे काय केलं, तरी आपण पाहू शकतो की अर्थात बुद्धांनी विशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे या पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनमध्ये. बुद्धांनी 4 आर्य सत्याची शिकवण सांगितलेली आहे पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनमध्ये. अर्थात आपल्याला 4 आर्य सत्य माहित आहे. पहिलं आर्य सत्य दुःख, दुसरं आर्य सत्य दुःख समुदाय, तिसरा आर्य सत्य दुःख निरोध, आणि चौथा आर्य सत्य आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपाद, म्हणजे दुःखातून निरोध करण्याचा मार्ग, अर्थात ज्याला आपण म्हणतो आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग जो आहे, हा भगवंतानी, एक लक्षात येतं, तथागत बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन करताना त्या 5 लोकांना सांगितलेलं आहे की बुद्धत्वाकडे जाण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला जर काय करायचं असेल तर हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. बंधूंनो, ही शिकवण भगवान बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलेली आहे. यावरून लक्षात येतं की बुद्धाच्या जीवनात आर्य अष्टांगिक मार्गाच्या शिकवणीला किती महत्व भगवंतांनी दिलंय. अगदी पहिल्यांदा त्यांनी पहिली धम्मदेशना करत असताना हे आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण त्यांची त्या 5 प्रवाचकांना त्यांना सांगितलेली दिसतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. तर यावरून असं लक्षात येतं की बौद्ध धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग निश्चितच फार महत्वाची शिकवण आहे. कारण निर्वाण प्राप्त करण्यासाठी किंवा बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, निर्वाण प्राप्तीचा मार्ग किंवा बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग म्हणजे हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हेच बुद्धांना तिथे सांगायचं होतं. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांना तेवढीच महत्वाची वाटली. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जेव्हा धर्मांतर केलं, आम्हाला बौद्ध धर्म दिला. आणि बौद्ध धर्म दिल्यानंतर जेव्हा त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, अरे बाबासाहेबांचं स्वतःच चिंतन आहे. बाबासाहेबांनी केवळ बुद्धांनी सांगितलेलं त्रिशरण पंचशील दशांत आम्हाला दिलं नाही, तर स्वतःच्या चिंतनातून 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या होत्या. कारण आम्ही ज्या धर्मातून आलेलो होतो, जुन्या हिंदू धर्मातून, अर्थात
त्या धर्माचे संस्कार सुद्धा आमच्यावर होते. अनेक गोष्टी होत्या, काही सोळासाठी आणि काही स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांच्या चिंतनातून या 22 प्रतिज्ञा त्यांनी दिल्या होत्या. आणि 22 प्रतिज्ञा त्यांच्या मनात विचार आला आणि देऊन टाकल्या असं अजिबात झालेलं नव्हतं. बंधू तर 22 प्रतिज्ञा लिहिताना असं म्हणतात, की बाबासाहेब त्या श्याम हॉटेलमध्ये नागपूरच्या दिवसभर एक-एक प्रतिज्ञा लिहायचे. एक-एक प्रतिज्ञा लिहून ते स्वतः वाचून पाहायचे आणि त्यांना योग्य थोडीशी काही बरोबर वाटली नाही, की तो कागद घ्यायचे आणि पुन्हा असा टाकून द्यायचे. पुन्हा कागद एक घ्यायचे आणि मोठी प्रतिज्ञा लिहून काढायचे. त्यांना थोडी समाधान झालं का पुन्हा काढायचे. कितीतरी प्रतिज्ञा त्यांनी लिहून काढल्या असतील आणि कितीतरी प्रतिज्ञा लिहून काढल्यानंतर, कारण असं म्हणतात वामनराव गोडबोले, की त्या रूम मध्ये पूर्ण जिकडे तिकडे कागद पडलेले होते आणि एवढ्या एवढ्या प्रतिज्ञा लिहून काढल्यानंतर फक्त 22 प्रतिज्ञा त्यातून त्यांनी मोजक्या फायनल केलेल्या होत्या. याचा अर्थ बाबासाहेबांचं किती मोठं चिंतन असेल. त्यांना त्यांना आपल्या समाजाला, ज्या लोकांना मी बौद्ध देतोय, त्या लोकांना बुद्धाचा धम्म देत असताना मी 22 प्रतिज्ञा पण देणं किती गरजेचं आहे, हे त्यांचं हृदय होतं. हे त्यांचं चिंतन होतं. आणि त्यामुळे बंधन त्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. आणि जेव्हा बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्यात ना, त्या 22 प्रतिज्ञामध्ये 11वी प्रतिज्ञा जर बघितली, तर 11वी प्रतिज्ञा आपल्याला दिसतं, ते म्हणतात, की मी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करीन. तर बंधू आणि भगिनींनो, यावरून काय दिसतं, की बाबासाहेबांना सुद्धा आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण जी होती, ते त्यांच्या समाजाला त्याचं आकलन व्हावं, त्याचं ज्ञान व्हावं, त्यांनी त्याचं पालन करावं, याची त्यांना गरज वाटत होती. ती माझ्या समाजाने करावी, ती केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी 22 प्रतिज्ञामध्ये 11वी प्रतिज्ञा आपण पाहू शकतो, की त्यांनी आर्य अष्टांगिक मार्गाचं मी पालन करीन. मी प्रत्येक प्रतिज्ञेमध्ये तुम्ही पालन करा असं नाही म्हटलं बाबासाहेबांनी, मी पालन करीन. याचा अर्थ असा आहे, की बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट बोले तसा चाले, वंदावी पावले. स्वतः ते प्रथम करायचे आणि स्वतःपासून ते सुरुवात करायचे. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात आर्य अष्टांगिक मार्गाला आपल्या हृदयस्थानी ठेवलं होतं. आणि म्हणून ते म्हणतात, की मी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करीन. तर या अर्थाने दिसतंय, की त्या 22 प्रतिज्ञेमध्ये आपण पाहू शकतो, की बाबासाहेबांना नक्कीच अ, 11वी जी प्रतिज्ञा दिली आहे त्यावरून लक्षात येतं, की त्यांना आर्य अष्टांगिक मार्गाचं किती महत्व या समाजासाठी किंवा बौद्धमध्ये असलं पाहिजे, हे त्यांनी तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे चिंतन बाबासाहेबांचं दिसतंय. आणि बाबासाहेबांना सुद्धा ही शिकवण किती महत्वाची आहे, हे पण लक्षात येतं. कदाचित त्यांना अधिक वेळ मिळाला असता, तर त्यांनी कदाचित आर्य मार्ग हे पुस्तक सुद्धा लिहू शकले असते. परंतु बाबासाहेबांना धर्मांतर केल्यानंतर आपल्याला माहिती आहे, फक्त 7 आठवडे त्यांचं आयुष्य लाभलेलं आहे. त्यापेक्षा जास्त त्यांना आयुष्य लाभलं नाही. आणि त्यामुळे कदाचित ते पुस्तक त्यांचं अपुरं राहिलेलं आहे कार्य. परंतु आपण पाहू शकतो, की जे त्रिरत्न बौद्ध संघाचे संस्थापक आहेत, उर्गेन संरक्षित यांनी मात्र फार सुंदर, छोटंसं, परंतु फार चिंतनशील, अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हे पुस्तक लिहिलं आहे. 22 वर्ष झाले मला. मी 22 वर्षापासून धम्मचर्य झालो तेव्हापासून, त्याच्या अगोदरपासून ह्या पुस्तकाचा अभ्यास करतो. आजही मला मी प्रत्येक वेळेस अभ्यास करतो. आता वाचन करत होतो, तर प्रत्येक वेळेस मला त्यातून नवीन काहीतरी आकलन होते. नवीन काहीतरी प्रेरणा होते. नवीन काहीतरी समज माझी वाढतं. एवढं महत्त्वपूर्ण ग्रंथ किंवा छोटंसं पुस्तक दिलं असेल तरी महत्त्वपूर्ण ग्रंथ किंवा महत्त्वपूर्ण पुस्तक आर्य अष्टांगिक मार्ग उर्गेन संरक्षित यांनी लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं, आर्य अष्टांगिक मार्गाबद्दलची ही झाली प्रस्तावना. कारण आज 8 मे 2021, 8 मे 2020 ला पहिलं पुष्प मला वाटते धम्मचर्य नागकीर्तनी गुंफलं होतं सम्यक दृष्टीपासून. आणि आज पहिली मालिका संपली आहे आणि दुसरी मालिका संपत आहे आणि त्याचं शेवटचं पुष्प आज मी गुंफत आहो. आणि मला असं वाटलं, की आज मी थोडंसं हे आर्य मार्गाची शिकवण जी आहे, याचा समाप्ती करत असताना, याची सांगता करत असताना आर्य अष्टांगिक मार्गाची आपण
प्रस्तावनेबद्दल मी थोडक्यात काही प्रकाश टाकला पाहिजे किंवा काहीतरी ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज अ, जी माझा विषय आहे, अर्थात आर्यष्टांग मार्गातलं शेवटलं पुष्प आज मी गुंफत आहो. आर्यष्टांग मार्गातलं शेवटलं अंग आहे सम्यक समाधी. खरं म्हणजे सम्यक समाधी या विषयावर जेव्हा मी बोलण्याचा विचार करतोय, तर मला असं वाटतं, जेव्हा मला आयोजकांनी सांगितलं होतं, की "मास्तम तुमच्याकडे सम्यक समाधी हा विषय आलेला आहे. आणि तुम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे." तेव्हा मी काही वेळ शांत राहिलो होतो. आणि असं वाटलं, की फार सोपा विषय आहे. म्हणजे मला सोपा विषय म्हणण्यापेक्षा मला जास्त काही काम करण्याची गरज नाही. तर मला असं वाटलं, काय करावं? काहीच नाही. जर हा मला सम्यक समाधी विषय जर तुमच्यासमोर मांडायचा असेल, तर मला जास्त काही शक्ती लावण्याची गरज नाही. ही माझ्याकडे बेल आहे. हे बघा बेल. बेल वाजवलेली आहे मी. असं वाटलं की ही बेल वाजवावं आणि 1 तास किंवा पाऊण तास तुम्हाला ध्यान करायला लावावं. 40-45 मिनिट किंवा 1 तास फक्त तुमच्याकडून ध्यान साधना करून घ्यावं आणि बस आजचा विषय संपला. हेच करावं असा मनात माझ्या विचार आला. इतकं मला असं वाटलं की सोपं काम आहे. आता हा विनोदाचा जरी भाग असला, तरी नक्कीच मी असं करणार नाही. तुम्हाला फक्त बेल वाजवून ध्यानाला बसवणार नाही. तर काहीतरी आपण विषयाला याला हात घालू. परंतु मी यासाठी जरी विनोदाचा भाग असला, जरी विनोद करत असलो, तरी मी गंभीर पण आहोत त्या बाबतीत. खरंच मी मजाक पण नाही करत. ते यासाठी बोलतोय, की फक्त ध्यान साधना करावं. कारण सम्यक समाधी हा काही विषय सांगण्याचा विषय नाही आहे. हा बोलण्याचा विषय नाही आहे. तर सम्यक समाधी हा अनुभव घेण्याचा विषय आहे. या अर्थाने त्या अर्थाने मी गंभीरपणे त्याला पाहतो. खरंच एका अर्थाने जर पाहिलं तर ते अ, आपल्याला सम्यक समाधीचा विचार करताना तो अनुभव घेण्याचा भाग आहे. अनुभव घेण्याचा विषय आहे तो. तो सांगण्याचा विषय नाही. आणि त्यामुळे अनुभव घेण्यासाठी काय करावं लागेल? तर डोळे बंद करावे लागेल आणि ध्यान साधना करावं लागेल. तेव्हाच तो अनुभव घेऊ शकतो. आणि या अर्थाने म्हटलं की असं वाटलं मला की बेल वाजवावं. परंतु बंधने म्हणून मी काही असा तुमच्यावर अन्याय करणार नाही. तर आपण सम्यक समाधीविषयी शेवटलं पुष्प गुंफत आहोत. केवळ ध्यान करून आज सांगता करणार नाही. कारण 10 मिनिटाची जस्ट सिटिंग ऑलरेडी आपली झालेली आहे इथे. आणि मी निश्चितच माझ्या अनुभवातून मला जे काही आकलन झालेलं आहे, जे काही थोडंफार समजलेलं आहे आणि ही शिकवण अतिशय अ, म्हणजे जेवढा आपण अभ्यास करू, जेवढं सखोल जाऊ, तेवढा सखोल जरासा विषय आहे. पण असा जरी असलं, तर जेवढी मला ही शिकवण सोपी करता येईल, जेवढी मला सहज करता येईल, जेवढी तुम्हाला सोपी करून तुमच्या हृदयात नेता येईल, अशा पद्धतीने मी सम्यक समाधी हा विषय सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तेव्हा सम्यक समाधी हा विषय जेव्हा मी सांगणार आहोत, याची सुरुवात करतोय, तेव्हा मला असं वाटलं, की या सम्यक समाधी विषयाचा बुद्धाच्या जीवनाशी काय संबंध आहे? असा माझ्या समोर प्रश्न निर्माण झाला. पण त्याही मागे अजून गेलो मी. बुद्धाच्या पूर्वी सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाशी या समाधीचा काय संबंध आहे? किंवा या ध्यानाचा काय संबंध आहे? हा विचार माझ्या मनात आला. जेव्हा मी या शिकवणीचं चिंतन करत होतो तेव्हा. आणि मग मला आठवलंय, की जेव्हा देवदयेतून म्हणजे सिद्धार्थाचा आपल्याला माहिती आहे लुंबिनीला जन्म झालेला आहे. आणि मग देवदेवला ते गेलेत. अर्थात त्यांची आई 7 दिवसानंतर अ, त्या आपल्यातून निघून गेली की त्यांना त्यांच्यापासून त्यांना पोरकं केलं. त्या निघून गेल्यात. कधी-कधी असं वाटतं मला, हीच गोष्ट बाबासाहेबांच्या बाबतीत पण पाहायला मिळतं, की भीमाई सुद्धा बाबासाहेबांच्या जन्मानंतर त्या निघून गेल्यात. कधी-कधी मला असं वाटतं, की महापुरुषाच्या माता जन्म फक्त महापुरुषांना जन्म देण्यासाठी त्यांचं आयुष्य असते का? असं पण मला म्हणजे या दोन्ही महापुरुषांचा विचार करताना मला वाटतं. कारण बुद्धाच्या बाबतीत पण हे दिसतं सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि त्यांच्या महामाया त्या निघून गेलेल्या आहेत. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांच्या बाबतीत पण पाहू शकतो. आणि म्हणून मला सहजच वाटलं, की त्या पण माता कशा असतील, की त्यांचं आयुष्य फक्त या महापुरुषांना जन्म देण्यासाठीच
झालाय का असा प्रश्न मांडतो. पण असो, त्यांचा जन्म झाला आणि मग देवदहीतून म्हणजे त्या माहेरी गेल्या होत्या, त्यामुळे देवदहीतून जेव्हा त्यांना कपिलवस्तू शाक्याची नगरी कपिलवस्तू इथे जेव्हा आणल्या गेलं आणि आणल्या गेल्यानंतर सिद्धार्थ गौतमाच्या आगमनामुळे त्या नगरीमध्ये जिकडे तिकडे मोठा आनंद होता. आणि जिकडे तिकडे आनंद, जिकडे तिकडे म्हणजे रांगोळ्या काढलेल्या, स्वच्छता आणि मिठाई वाटणं सुरू. कारण सिद्धार्थ गौतमाचे वडील म्हणजे राजा शुद्धोधन आणि राजा बोलले दाढी आले. अर्थात ते सुख संपन्न व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे अशा व्यक्तीच्या घरी हा महान पुत्र जन्माला आला होता आणि राजपुत्र जन्माला आला होता आणि तो आनंद होता त्या नगरीमध्ये. आणि त्या आनंदामध्ये मात्र इतिहासात पाहतो आपण की हिमालय पर्वतावर आपल्याला माहित आहे एक ऋषी ध्यानस्थ बसले असताना त्यांना जाणवलं की कुठल्या तरी महापुरुषाचं आगमन झालेलं आहे, ते जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून ते असित मुनी ऋषी कपिलवस्तू नगरीत आलेले होते. हा पण इतिहास आपल्याला पाहावा लागेल. आणि जेव्हा असित मुनी ऋषी या कपिलवस्तू नगरीमध्ये आलेत आणि आल्यानंतर जिकडे तिकडे मोठा आनंद होता. ही नगरी दुमदुमली होती आनंदाने, सजली होती नगरी मोठ्या आनंदाने आणि खूप आनंद. आणि मग हा महाराज, हा साधू, तो म्हणतो की मला बाळाला भेटायचं आहे. तेव्हा अर्थात त्यांना कुणीतरी जाऊ देत नव्हते गेटवरून की नाही, बाळ झोपलेला आहे. ते म्हणतात की महापुरुष कधी झोपत नसतात, मला त्यांना दर्शन घ्यायचं आहे. आणि अशा रीतीने ते असित मुनी ऋषी त्यांच्याकडे जातात, त्यांचं दर्शन घेतात. आणि दर्शन घेतल्यानंतर ते पाहतात की ते झोपले नसतात, ते हातपाय हलवतात आणि असं ते म्हणतात की असं वर्णन आहे की त्यांनी स्मित हास्य सुद्धा केलेलं आहे. आणि ते असित मुनी ऋषींना वंदन करतात. परंतु केवळ वंदन करत नाही, वंदन केल्यानंतर ते खूप रडतात सुद्धा, त्यांचे अश्रू थांबत नाही. आणि मग राजा शुद्धोधन तिकडून येतो आणि बघतोय की हा महाराज, आम्हाला आनंद आहे आणि हा का रडतोय, या महाराजला काय झालंय. तेव्हा त्यांना विचारतात आणि जेव्हा विचारतात तेव्हा असित मुनी ऋषी म्हणतात की महाराज, हा तुमच्याकडे आलेला बाळ जो आहे, ज्याचं तुम्ही आज स्वागत करताय, हे काही सर्वसामान्य बाळ नाही आहे. हे बाळ हे सर्वसाधारण बाळ नाही आहे. हे बाळ जेव्हा जर हे गृहस्थी जीवन जगतील, ह्या गृहस्थी जीवनात जर राहील, या संसारिक जीवनात जर राहील, तर हा एक फार मोठा योद्धा, फार मोठा सम्राट म्हणून नावलौकिक होणार आहे. परंतु मला वाटत नाही ते या संसारात रममान होतील, ते गृहत्याग करतील. आणि जर त्यांनी हा संसार सोडला, गृहत्याग केला, तर एक धम्म धर्म संस्थापक, एक खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढणारा संस्थापक म्हणून पुढे येणार आहे. सत्याचा मार्ग शोधून काढणारा महापुरुष म्हणून पुढे येणार आहे. परंतु माझं आज वय बघता तेव्हा मी असणार नाही, त्यांच्या शिकवण्याचा लाभ मला भेटणार नाही, मी त्यावेळेस असू शकणार नाही. त्याचा आज मला दुःख होत आहे आणि यामुळे मी आज अश्रू पाळतो, मी रडत आहो. अर्थात राजा शुद्धोधनाने हे शब्द ऐकल्यानंतर असं वाटलं त्यांना की कधीही असित मुनी ऋषी त्यांनी जे काही भाकीत केलेलं आहे, हे कधी यांचं भाकीत खरं ठरू नये. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की असं म्हणतात की राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थ गौतमाची परवरिश जी आहे, त्यांची काळजी जी आहे, अगदी लहानपणापासून अगदी सुख सोयी, चैनीच्या वस्तू, सगळ्या भौतिक म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कारण ते राजा होते, तिन्ही ऋतू जाणवणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा असं म्हणतात की त्यांनी पुरविल्या होत्या. तर यावरून असं दिसतंय की निश्चितच राजा शुद्धोधनाला काही झालं तर यांनी गृहत्याग करावं आणि हे असित मुनी ऋषीचं भाकीत खरं ठरावं.
हे कधी त्यांना मान्य नव्हतं हे दिसतंय. आणि म्हणून त्यांना प्रत्येक सुविधा, प्रत्येक गोष्टी त्यांना पुरवल्या जात होत्या. परंतु एक गोष्ट मात्र अगदी बालपणातली मी तुम्हाला सांगू इच्छितो. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात समाधीचा काय संबंध आहे, हे जेव्हा मी चिंतन करत होतो आणि मग मला लक्षात आलं, की वयाच्या 9व्या वर्षी त्यांना कुणी गुरु नव्हते. कोणीही गुरु नसताना वयाच्या 9व्या वर्षी सिद्धार्थ गौतमांनी पहिलं ध्यान केलेलं आहे. पहिली ध्यान साधना केली आहे. ते ध्यानस्थ बसलेले आहेत. हा इतिहास झालेला आहे. इतिहासात त्याची नोंद झालेली आहे. बंधूंनो, सिद्धार्थ गौतम वयाच्या 9व्या वर्षी जांभुळीच्या झाडाखाली त्यांनी पहिलं ध्यान केलेलं आहे. अर्थात मी 2008 पर्यंत मला हे माहित नव्हतं की त्यांनी पहिली ध्यान साधना ही जांभूळच्या झाडाखाली केली आहे. आणि हे मला माहित झालं 28 मे 2008 ला माहित झालं की ते पहिलं ध्यान त्यांनी जांभुळीच्या झाडाखाली केलंय. 28 मे 2008 ही तारीख मला यासाठी माहित आहे की माझा टूर गेलेला होता, बुद्धगया टूर, आणि कुशीनगरला 28 मे 2008 ला माझं आगमन झालं होतं. आणि जेव्हा आगमन झाल्यानंतर अर्थात तिथले जे भंते महेंद्र होते त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मास्ताम जी आप आइए, आपको यहाँ पे बहुत बड़ा काम करना है. आणि मला माहित नव्हतं काय करणार आहे. आणि थोडक्यात त्यांनी सांगितलं पण होतं, पण पूर्ण कल्पना नव्हती. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मास्ताम जी आपको इस भूमि का भूमिपूजन करना है. कारण त्यांनी मोठं त्यांना विहार त्यांची संकल्पना होती आणि त्याचं बांधकाम करायचं होतं. आणि त्याचं भूमिपूजन अ, आज कदाचित यामध्ये जे काही आपण माझं प्रवचन ऐकतात यापैकी कोणी असेल तर माहित नाही. कारण तेव्हा मला आठवतं शांती दम होते, दमित्र कपिल होते, दमित्र भेंडेसोबत होते, अं, नगराडे सोबत होते, दमित्र श्रामजी नगराडे, वर्धेचे सुद्धा अनेक लोक होते त्या टूरमध्ये. तर त्या भूमीचं भूमिपूजन अर्थात मी भूमिपूजन केलं मला हे सांगायचं नाही. मला यामागे जांभळीचा पहिलं ध्यानचा वृत्तांत मला सांगायचा आहे, की जेव्हा मला मी ते भूमिपूजन केलंय, ते भूमिपूजन केल्यानंतर बनते महेंद्र म्हणतात, की "महास्तम जी, अभी आपको एक वृक्ष का वृक्षारोपण करना है." एक मला झाड लावायचं होतं आणि त्यांनी झाड लावायला दिलंय आणि ते होतं जांभूळचं झाड. आणि जांभूळचं झाड त्यांनी मला वृक्षारोपण करायला लावलं 2008 मध्ये. आज 13 वर्ष झालेले आहेत. आजही तुम्ही कृष्णाला जर बनते मंदिराच्या विहारात गेले, अगदी त्या विहारच्या गेटवर तुम्हाला ते जांभूळचं झाड पाहायला दिसेल. आजही ते झाड आहे. तर मला ती मोठी कुतूहलता वाटली होती, की मला असं वाटलं, की बनते मंदिराने बोधिवृक्ष लावायला पाहिजे होतं. हे जांभूळचं झाड का लावलं? आणि मग मी त्याच्याशी हा कार्यक्रम आठवल्यानंतर आम्ही दोघे बसलो आणि ते माझे खूप चांगले मित्र आहे आणि चर्चा करत होतो, की "बनते जी आपने क्यों मतलब जामुन का ही पेड़ क्यों लगाया?" तर मग त्यांनी ही कारण मला सांगितलं, की "मास्ताम जी, जामुन का पेड़ का भी बहुत सारा महत्व है, सिद्धार्थ गौतम के इतिहास में, बुद्ध के इतिहास में." आणि मग त्यांनी सांगितलं, की त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी पहिलं ध्यान जे केलं होतं ते जांभूळच्या झाडाखाली केलं होतं. तर मला त्या दिवसापासून ते माहीत झालं, की सिद्धार्थ गौतमांनी पहिली ध्यान साधना जी केली होती, ही जांभूळच्या झाडाखाली केली होती. म्हणजे यावरून लक्षात येतं बंधूंनो, की बाळाचे पाय पाळण्यात. म्हणजे ध्यान साधना किंवा समाधीचा जेव्हा अर्थ आपण पाहतो, आपण बुद्धत्वाच्या पूर्वी अगदी 9 वर्षाचे असतानापासून बाळाचे पाय पाळण्यात. अनेक त्यांचे प्रसंग, कारण एक सुमेध बोधिसत्वानी तो जन्म घेतलेला होता. आणि त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात म्हणून आपण पाहू शकतो, की त्यांच्या बालपणापासूनचे अनेक प्रसंग आपल्याला पाहता येतं, की म्हणजे हे झाडाखाली बसणं हे काही राजा शुद्धोधनाला आवडत नव्हतं. ते शेतात मजूर किंवा कष्ट करत होते, त्याचं त्यांना दुःख व्हायचं. ते शुद्धोधनाला किंवा त्या सेनापतीला ते विचारायचे, की यांनाच का कष्ट करावं लागतं? यांनाच का एवढे कष्ट करावं लागतं? यांनाच का असा त्रास होतो? आणि राजा शुद्धोधनाला पण ते प्रश्न करायचे. एवढंच नाही तर हंस कुणाचा आपण स्टोरी ऐकली आहे. देवदत्त आणि त्यांची. अनेक गोष्टी पाहू शकतो, नाही का? त्यांचं त्यामुळे लग्न पण केलंय. परंतु आपल्याला इतिहास माहीत आहे. कितीही रम्मान करण्याचा प्रयत्न केला आहे राजा शुद्धोधनानी, पण या संसारात सिद्धार्थ गौतम रम्मान झाले नाही
आणि वयाच्या 29व्या वर्षी आपल्याला माहित आहे, अर्थात रोहिणी नदीचा संघर्ष होता तो शाक्य आणि कुलियामध्ये, आणि त्यामुळे त्यांना ते निमित्त होतं आणि त्यामुळे त्यांनी गृहत्याग केला होता. आता जर कदाचित हा संघर्ष झाला नसता तर गृहत्याग केला नसता का, असं पण म्हणता येत नाही. कारण ते फक्त निमित्त होतं. परंतु सिद्धार्थ गौतम सतत धडपड करत होते सत्याच्या शोधासाठी, आणि त्यांना ही संधी लाभून आली होती आणि त्यामुळे त्यांनी गृहत्याग केलाय हे पाहतो. तर आपल्याला लक्षात येतं की समाधीचा अर्थ जेवढा म्हणजे सिद्धार्थ गौतम म्हणजे काळात आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो की बुद्धत्व प्राप्ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की वैशाख पौर्णिमेला जे त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणतो, म्हणजे बुद्धाचा जन्म झाला म्हणतो. तर बुद्धाचा जन्म सुद्धा कशातून झालेला आहे, आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बुद्धाचा जन्म सुद्धा ध्यानातून झालेला आहे. बुद्धाचा जन्म सुद्धा समाधीतून झालेला आहे, हे आपण पाहतोय. कारण वैशाख पौर्णिमेला त्यांनी जणू काही संकल्प करून बसलेले होते. अर्थात सुजाताच्या हातची खीर सेवन केल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की मी आता काहीतरी खात राहणार आणि ध्यान करत राहणार. आणि त्यांनी खूप कसोशीनं खूप अथक परिश्रम करून काही झालं तरी मला प्राप्ती करायची आहे अशा संकल्पाने दृढ निश्चय करून ते बसलेले होते वज्रासनावर. जे वज्रासन आजही आपल्याला बुद्धगयाला पाहायला मिळतं. तर बंधू आणि मित्रांनो, आपल्याला माहित आहे वैशाख पौर्णिमेचा इतिहास. तर वैशाख पौर्णिमेला असं म्हणतात, पहिल्या प्रहरी आणि दुसऱ्या प्रहरी काय झालं, तर पहिल्या प्रहरी आणि दुसऱ्या प्रहरी त्यांना दोन आर्य सत्याचं आकलन झालं. काय झालं, बुद्धत्व प्राप्ती म्हणजे काय झालं, तर जेव्हा दोन प्रहार म्हणतात की पहिली प्रहार आणि दुसरी प्रहार, त्यांना दोन आर्य सत्याचं आकलन झालं. पहिलं आर्य सत्य दुःख आहे त्याचं आकलन झालं, आणि दुसरं दुःख समुदाय, दुःखाला कारण आहे याचं आकलन झालं. आणि मग ते आणखी चिंतन करत राहिले. दुःख समुदाय जेव्हा त्यांना आकलन झालं आणि मग त्याची ते चैन, ते शृंखला, त्याचं चिंतन करत राहिले की अज्ञान, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडातन, जे 12 निदानची चैन आहे, त्याचं ते चिंतन करत राहिले. तिसऱ्या प्रहरी आणि चौथ्या प्रहरी असं म्हणतात, तिसरं आर्य सत्य दुःख निरोध आणि दुःख निरोधगामी प्रतिपाद म्हणजे आर्यश्री मार्ग. तर बुद्धत्व प्राप्त म्हणजे हे चार आर्य सत्याचं त्यांना आकलन झालं. जे आज आर्यष्टांगी मार्गाची शिकवण आपण पाहतो बंधूंनी म्हणून, जे शेवटचं अंग इथं पाहतोय, तर समाधीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आर्यष्टांगी मार्गाचं आकलन त्यांना झालेलं आहे. चार आर्य सत्याचं त्यांना आकलन झालेलं आहे वैशाख पौर्णिमेला, ज्यालाच आपण बुद्धत्व प्राप्ती म्हणतो. तर यावरून काय दिसतं की समाधीचा अर्थ जो आहे, समाधी हे दिसतं आपल्याला की समाधी जेव्हा आपण पाहतो तर बुद्धत्व जे काही आपण पाहतो, तर बुद्धत्व सुद्धा समाधीतून त्यांना प्राप्त झालंय. म्हणजे बुद्ध आणि धम्म सुद्धा आपण पाहतो, धम्म सुद्धा समाधीतून त्यांना प्राप्त झालाय किंवा ध्यानातून प्राप्त झालेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्रिरत्नाला आपण जेव्हा शरण जातो, बुद्ध, धम्म आणि संघ, त्यापैकी दोन रत्न जे आहेत, बुद्ध आणि धम्म, हे कशातून निर्माण झालेले आहे, तर ध्यानातून, समाधीतून. तर यावरून बंधू आणि भगिनींनो, समाधीला अतिशय अतिशय महत्व आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की बौद्ध धर्मात समाधीला किती महत्व आहे. आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो की बाबासाहेबांनी सुद्धा समाधीला अतिशय महत्व दिलेलं आहे. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे, आणि त्या ग्रंथामध्ये द्वितीय खंड भाग 2 मध्ये सुद्धा त्यांनी 40, 41 आणि 42 जो परिच्छेद आहे, त्यामध्ये सुद्धा या समाधीबद्दल ते काय लिहितात ते पाहू शकतो आपण. ते म्हणतात की लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संशय आणि अंचय हे 5 जे अडथळे आहेत, अडथळे होत, म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत, आणि हे दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी होय. जे आपण त्याला 5 निवरण म्हणतो, 5 अडथळे म्हणतो, 5 बंधने म्हणतो. ते म्हणतात की हे बंधने
तर मुक्त करायचं असेल तर ते बंधने दूर करण्यासाठी त्यातून मुक्त होण्याचा मार्ग जर काय असेल तर बाबासाहेब स्वतः याच्यात या ग्रंथात लिहितात की समाधी हो, परंतु परिभाजक हो. सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही. परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अडकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याचला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची प्रवृत्ती ती नष्ट करते. बंधू आणि भगिनींनो, मी अष्टांगिक मार्गातील काही परिच्छेदच तुम्हाला वाचून दाखवले. यावरून असं दिसतंय की खरंच बाबासाहेबांना समाधी आणि सम्यक समाधी मधला काय फरक आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्यामध्ये सम्यक समाधी सांगत असताना ते म्हणतात की 5 निवरणे किती महत्वाचे आहे. जर तुम्हाला जर तुम्हाला म्हणजे समाधीकडे जायचं असेल तर 5 निवरणे वर तुम्ही कार्य केलं पाहिजे. जे 5 निवरणे आपण पोहोचतो: कामछंद, व्यापाद, थिनमिद्द, उदुच्च कुकुच्च आणि विचिकित्सा. अशा प्रकारचे 5 अडथळे आहे. अर्थात ज्यांनी ज्यांनी जे धम्मचर्य आहेत, धम्मित्र आहेत, धम्मसहायक आहे, त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तर हे 5 अडथळे, 5 निवरणे आपण बरेचदा ऐकले असेल. तर हे 5 अडथळे आपण पाहू शकतो की असं म्हणतात की इंद्रियाच्या प्राप्तीसाठी सतत विरत राहणे कामचंद आहे. म्हणजे इंद्रियाच्या प्राप्तीसाठी सतत विरत राहणे म्हणजे सतत त्याच्यात तल्लीन राहणे. इंद्रिय आपल्याला माहिती आहे 5 इंद्रिय. उदाहरण घ्या की आपले डोळे आहे, हे डोळे इंद्रिय आहे आणि या डोळे इंद्रियाचं काम काय? ते पाहणे. आणि पाहणे जे काही दृश्य बघतो आणि त्याच्या मागे तो आसक्त होतो आणि त्याच्यात तल्लीन होतो आणि त्याच्यातच तल्लीन होतो, त्याला सुख समजतो आणि तो आसक्त राहतो. तर ही एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रत्येक डोळा आहे, कान आहे, नाक आहे, जीव आहे. समजा जीवाला आपण विचार करतो की जो स्वाद आहे, जी चव आहे, जी चव घेतो आणि त्याच्या आसक्तीत नाही का. समजा कारले आवडत नसेल तर एखाद्या डब्यात कारले असेल तर, कारण मला कारले आवडत नव्हते. आता आवडायला लागले. माझी पत्नी चांगली बनते म्हणून. अगोदर आवडत नव्हते. तर कोणी कारले आणले आणि खूप तारीफ करत करत होते, की "कारले खा मग असताना खूप छान आहे." "नाही बंधू, आता मला सध्या भूक नाही आहे." मी काहीतरी टाळाटाळ करत होतो. कारण मला ते आवडत नव्हते. कारण माझे जीवा जे आहे, ते चोचले पुरत होते मला, की "नाही रे बाबा, हे काही चांगले लागत नाही." नाही का? ती सांगते आणि तसा मी वागायला लागतो. आणि मला गुलाबजामुन दिले तर मग मात्र मला आवडते. अधिक 2 जास्ती द्या. अशी माझी जीवा सांगतं. असं माझं मन त्याच्यात विरत होतं, आसक्त होतं. तर सांगण्यात तात्पर्य कामछंद म्हणजे त्याच्यात तल्लीन होणे. आणि याला उपमा असं म्हणतात. कामछंदला याला उपमा दिलेली आहे रंगीबेरंगी पाण्याची. रंगीबेरंगी पाण्याची उपमा बौद्ध वाङ्मयात दिलेली आहे. अर्थात जर एखाद्या पाण्यामध्ये अनेक रंग टाकले आणि ते रंग टाकून काही लोक खूप सुंदर रांगोळ्या तयार करतात आणि छान वाटतात आणि त्यांनी मोहक होते, आकर्षित होतं. अर्थात त्या पाण्यामध्ये कलर असल्यामुळे पाणी ऍक्च्युली रंगहीन आहे, परंतु त्या कलर टाकल्यामुळे ते मोहित करतं, आपल्याला आकर्षित होतं. आणि त्यामुळे आपण त्या रंगात रंग टाकल्यामुळे ते आपल्याला जरी आकर्षित करत असेल, परंतु ते पाणी मात्र शुद्ध दिसत नाही.
ते शुद्ध राहू शकत नाही. आणि पाणी त्याच्यामुळे अशुद्ध सुद्धा अ, होतं. तसंच मन सुद्धा आहे, की जेव्हा असे अनेक रंगीबेरंगी मनात विचार येतील, तेव्हा मन कसं होईल? अशुद्ध होईल. आणि म्हणून आपल्याला काय करायला लागेल, की रंग हे जर जोपर्यंत खाली बसत नाही, ते तळाला जात नाही, तोपर्यंत पाणी शुद्ध होणार नाही आणि आपल्याला मनाला सुद्धा असंच शुद्ध करावं लागणार आहे. मी वेळेचा विचार करता पुढे-पुढे जाणार आहोत. त्यानंतर दुसरं दुसरा अडथळा, की दुसरं न्यूरॉन ज्याला व्यापाद म्हणतात किंवा द्वेष भावना म्हणतात. म्हणजे द्वेषाचा जर विचार केला, तर द्वेष कसा असतो, तर दुसऱ्याचं चांगलं आपण पाहू शकत नाही. दुसऱ्याला दुःख व्हावे अशी नेहमी इच्छा किंवा भावना म्हणजे जे निर्माण असते किंवा निर्माण होते, त्याला आपण द्वेष म्हणतो. बदला घेण्याची भावना जी निर्माण होते आपल्या मनात, त्याला आपण द्वेष म्हणतो. आणि याला उपमा बौद्ध वाङ्मयात आपण पाहतोय, की बौद्ध वाङ्मयात याला उकळत्या पाण्याची उपमा दिलेली आहे. उकळतं पाणी. जेव्हा पाणी उकळायला आपण ठेवलं आणि पाणी उकळलं, तर लक्षात येतं आपल्याला, की त्याच्यात आपण बोट जर घातलं, बोट जर टाकलं, तर काय होईल? बोट भाजेल. आणि जेव्हा द्वेष द्वेषानं आपण असंच उफाळत असलो, तर आपल्या लक्षात येतं, की मग त्याच्या मनात कोणी भेटो, तो भरडला जातो. कोणी भेटो, तो त्याला बिलकुल सुरू होऊन जातो, नाही का? कारण ही जिबली जी आहे आपली, अगदी 6-6.5 इंचाची असेल, परंतु फार मोठी 6 फुटाचा माणूस जर असेल, तर लंबाचित करून टाकते. एवढी एवढी मोठी तिच्यात शक्ती आहे, नाही का? तर अशा प्रकारे द्वेषामुळे आपण काय-काय नाही करू शकत, नाही का? असं म्हणतात काही-काही लोकं, की एखाद्या कुऱ्हाडीचा घाव सुकला जाऊ शकतो, पण वाणीतून, द्वेषातून केलेला कृतीचा घाव मात्र तो सुकत नाही. एवढं आपल्या वाचेतून द्वेषाच्यामुळे केलेल्या कृतीचा घाव तो खोलवर रुजला जात असतो. तर बंधू आणि म्हणून द्वेष हा उकळत्या पाण्याची उपमा दिलेली आहे. ते यासाठीच आहे आपल्याला, की उकळतं पाणी ते बिलकुल कोणी वाचतं. कारण अनेक लोकं आता शाळेचे जे शिक्षक असतील आपल्यापैकी, मी नेहमीच सांगत असतो, की शिक्षक हा घरी समजा त्यांच्या पत्नीसोबत काही जर द्वेष झाला, काही जरी पत्नीसोबत वाद झाला आणि मग त्याच्या मनात द्वेष जर निर्माण झाला, तर तो उकळत्या पाण्यासारखा असतो. आणि मग विद्यार्थ्यांना तो शाळेत गेल्यानंतर सुद्धा माहीत पडतो, की सध्या सरांचं तंत्र काही बरोबर नाही बाबा. हां, काहीतरी घरी झालेलं आहे. काहीतरी गडबड आहे, हे विद्यार्थ्यांना पण कळतो. कारण कुठलाही राग कुणावर पण कसाही पण ते काढणार आणि तो द्वेष, घरचा द्वेष तिथे काढणार. कारण उकळलेलं आहे पाणी, खदखदलेलं आहे आणि ते काय करतात, मनाला शांत जोपर्यंत ते पाणी थंड होत नाही, तसंच मन जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत आपला द्वेष सुद्धा शांत होत नाही. आणि म्हणून बंधूंनो, द्वेषावर असं म्हणतात, की उतारा किंवा द्वेषावर औषध बौद्ध धर्मामध्ये ही मैत्री भावना सांगितलेली आहे. ध्यान साधना जेव्हा म्हणतो आम्ही, जेव्हा ध्यान साधना आम्ही शिकवला जातो, तर मला समाधान वाटतं, आनंद वाटतं, की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा मी वयाच्या 25व्या वर्षी, 24व्या वर्षी जेव्हा संघाच्या संपर्कात आलो, तेव्हा पहिलं शिबिर गेलं आणि पहिल्यांदा मला माहीत झालं, की ध्यान साधना सुद्धा करावं लागतं. आनापानसती आणि मैत्री भावना मी 24व्या वर्षी मला माहीत झाली. 24 वर्षावर पर्यंत मी स्वतःला बौद्ध म्हणत होतो. परंतु बौद्ध म्हणत असताना मी डी-एस-4मध्ये काम केलं होतं, बी-एस-पीत काम केलं होतं. बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून स्वतःला समजत होतो. सच्चा अनुयायी समजत होतो. परंतु मला कोणीही बाबासाहेबांचा खरा अनुयायी किंवा बुद्धाचा अनुयायी किंवा बौद्ध असणं म्हणजे ध्यान केलं पाहिजे, हे मला कुणीच सांगितलं नव्हतं. जे मला तीक्ष्ण बौद्ध महासंघामध्ये सांगण्यात आलं. त्या शिबिरात सांगण्यात आलं, की जर तुम्हाला बौद्ध व्यक्ती व्हायचं असेल, बौद्ध व्यक्ती म्हणून तुम्हाला तुमचं जीवन शुद्ध करायचं असेल, परिशुद्ध व्हायचं असेल, तुम्हाला मनाला प्रशिक्षण द्यायचं असेल, सुसंस्कृत करायचं असेल, जे बाबासाहेबांनी आताच मी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात वाचलेला आहे. त्यातून दिसतंय, की तुम्हाला मनाला सुसंस्कृत करायचं असेल, तर तुम्हाला प्रशिक्षण द्यावं लागतं मनाला. आणि मनाला प्रशिक्षण देणे म्हणजे ध्यान करणे आहे. जे मला त्रिरत्न बौद्ध संघ, जेव्हा त्रैलोक्य बौद्ध संघ तेव्हाचा होता, त्या संघात मला मिळालेलं आहे. त्या संघामुळे माझं जीवन
बदललेला आहे. आज जो मास्ताम झालेला आहे, या संघामुळे देण भेटलेली आहे. आणि म्हणून बंधूंनो, हे मी भाग्य समजतो या संघाचं, की या संघामध्ये जेवढे ब्रह्मचारी आहेत, मित्र आहेत, निश्चितच ज्या दिवसापासून संघाच्या संपर्कात आले, त्या दिवसापासून आम्हाला ध्यान साधना माहीत आहे. आणि अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे. अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे. कारण मी धर्मचारी सांतमच, कारण माझे मित्र आहे वर्धेचे. मला आठवतं ते सांगतात, की ते नेहमी दारू प्यायचे. खूप लोकांशी भांडत राहायचे. लोकं त्यांना घाबरायचे. पत्नी सुद्धा त्यांची घाबरायची. ते घरात आले, की अशी पत्नी एका कोपऱ्यात लपून राहायची. एवढे घाबरत असायचे. असं त्यांचं दहशतीचं व्यक्तिमत्व होतं. कारण त्यांच्या जीवनाला दिशा नव्हती. परंतु संघाच्या संपर्कात आले, जीवनाला दिशा भेटली. बदललेत मैत्रीभावनेतून आणि आज त्यांच्या पत्नीला ते सन्मान करतात. ते आदर करतात, मान-सन्मान देतात आणि आज त्यांची पत्नी त्यांच्या जीवनात त्यांच्यासोबत अतिशय आनंदाचा अनुभव पण ते घेतात. तर असे अनेक लोक आहेत बंधूंनो, जीवनात बदललेले आहेत. तर व्यापात हा न्यूरॉन जे आहे, हे आपण जोपर्यंत त्याला कार्य करत नाही आणि ह्या मैत्री भावना ही अशी जादू आहे, की मेरी फास्टर सारखी स्त्री सुद्धा बदललेली आहे. हा इतिहास आहे. तर आपण पाहू शकतो, की यामुळे आपण विचार केला पाहिजे, की आपल्याला आपल्या जीवनात सदैव आपल्याला मैत्रीची संधी आहे, मैत्री भावना करण्याची संधी आहे. व्यापारावर जेवढं काम करू आणि जेवढी मैत्री भावना वाढवू, तेवढं आपण समाधीकडे जाऊ. तेवढं आपण सम्यक समाधीकडे जाऊ, तेवढं आपण बुद्धत्वाकडे जाऊ, तेवढं आपण बुद्धाच्या मार्गावर राहू, हे मात्र निश्चित. तिसरं न्यूरॉन जे आहे, ज्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे आणि मला वाटते कारण सम्यक समाधी हा विषय पाहत असल्यामुळे मला वाटते 5 न्यूरॉन आपण पाहिले पाहिजेत. त्याच्यावर थोडंसं चिंतन केलं पाहिजे, असं मला व्यक्तिगत वाटलं. तिसरं न्यूरॉन आहे, त्याला थिन मिद्द म्हणतात पालीमध्ये, अर्थात आळस. आणि थिनमध्य आळस हा म्हणतात, आळस हा मनुष्याच्या विकासातील प्रमुख अडथळा आहे. हा निरुत्साहीपणाची मानसिक अवस्था आहे. कधी-कधी आपल्या मनात चांगल्या गोष्टी करायच्या विचार येत असतात, परंतु पुढाकार घेण्याची भावनाच निर्माण होत नाही, कारण आपल्यामध्ये आळस असल्यामुळे. मी जसा आहो तसाच बरोबर आहे, अशी मानसिकता असते, ही आळसाची मानसिकता. अगदी नैराश्यमय भावना असते, ही आळसाची अवस्था आहे. मी काही चांगले करू शकत नाही, मी चांगले करू शकतो, यावर विश्वास पण नसतो. असे म्हणता येईल, की माणसाला स्पष्टता आलेली नसते, म्हणून मन पुढाकार घेत नाही. आळशी मनुष्य स्वतःच्या भल्यासाठी अथवा दुसऱ्याच्या भल्यासाठी सुद्धा काही प्रयत्न करू शकत नाही. कारण त्याचे मन हे कोरडे झालेले असते, ड्राय झालेले असते, शुष्क झाले असते. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण आपण या आळसावर काम केलं पाहिजे. कारण आळस जे आहे बौद्ध वाङ्मयामध्ये याला शेवाळलेल्या पाण्याची उपमा दिली आहे. शेवाळते पाणी कधी? जेव्हा कुठल्याही पाण्याला प्रवाह नसतो. एखाद्या नदीचं पाणी जेव्हा प्रवाह थांबतो, तेव्हा डबक्यात पाणी होतं. ते साचतं आणि मग तिथे शेवाळ होतं. तिथं झाड तयार होते, वनस्पती तयार होतात आणि म्हणून माणूस सुद्धा असाच म्हणजे निरुत्साही होतो, आळशी होतो आणि बंधूंनो, आपण आपल्या जीवनात काहीही करण्याची आपली इच्छा नसते आणि म्हणून बौद्ध मत धम्म इंद्रिय हे हे जे धम्म इंद्रिय आहे, वीर्य जे धम्म इंद्रिय आहे, हे आपण त्याला उत्साह म्हणतो. ते आपण त्याच्यावर आपण विधायक अंगाने पाहिलं पाहिजे. वीर्याचा विचार केला पाहिजे. सदैव कुशल कामासाठी लागणारी शक्ती वीर्य आहे. तर अशा प्रकारे आपण उत्साहित राहिलं पाहिजे आणि तीन मुद्द्यावर काम केलं पाहिजे. मला वाटते तेव्हाच आपण समाधीकडे जाऊ शकतो. त्यानंतर बंधू आणि भगिनींनो, वृद्धुच्च कुकुच्च म्हणजे चंचलता, अस्थिरता, याला समुद्रातील पाण्याच्या लाटा जशा असतात ती उपमा दिली. समुद्राच्या पाण्याच्या म्हणजे येतात लाटा आणि जातात, येतात लाटा जातात, नाही का? आणि कधी तिथे बंदराची पण उपमा दिली. एक बंदर एखाद्या झाडावर बसतो, काहीतरी खातो, मग अधिक दुसरं पकडतो, दुसरं फळ घेतो, तिसरं फळ घेतो, पुन्हा ह्या फांदून त्या फांदीवर उड्या मारतो. अशा प्रकारे त्याची अवस्था असते चंचलतेची. मला आठवतं माझा मुलगा, मोठा मुलगा मंजू राजा, जो आता मोठा आहे,
मी लहानपणाचा आठवतो मला, की त्याला यात्रेत न्यायचं अमरावतीच्या गाडगे बाबाची यात्रा म्हणून आम्ही न्यायचं आणि त्याला झुले खूप आवडायचे. आणि मला आठवतं, की माणसाची चंचल अवस्था कशी असतं. जेव्हा तो पहिल्या झुल्यात बसला, की तो झुला थांबायचा असेल, तेव्हा दुसरं बोट आम्हाला दुसऱ्या झुल्याकडे तो बोट दाखवे, की मला त्या झुल्यात बसायचं आहे. म्हणजे आम्हाला त्या झुल्याची दुसऱ्या पण तिकीट काळाची आम्हाला व्यवस्था करावी लागेल, की त्याला दुसऱ्या झुल्यात बसावं लागेल आणि मग तो झुला थांबल्यानंतर पुन्हा तो झुल्यात त्या बसेल. दुसरा झुला तो थांबायच्या अगोदर तिसऱ्या झुल्याकडे तो बोट दाखवे आणि जेवढे त्या यात्रेत झुले असायचे ना, तो एकही सोडत नव्हता. तर माणूस मन असंच आहे. चंचल, अस्थिर आणि चंचल, अस्थिर मन. ते बहिणाबाई चौधरी म्हणतात, "मन वळय वळाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला तर येती पिकावर." तर मन अतिशय चंचल आहे आणि अस्थिर आहे आणि याला नियंत्रणात आणणे बंधू आणि म्हणून हे आपल्याच हातात आहे. विचार करा, एखादा घोडा, एखाद्या घोड्याला प्रशिक्षण द्यायचं असेल, एखाद्या घोड्याला प्रशिक्षण द्यायचं असेल, तर तो ट्रेनर काय करतो? तो किती काही चंचल असेल, किती काही तो शक्तिशाली असेल, किती काही तो ऐकत नसेल, तर बरोबर तो ट्रेनिंग देतो त्याला. बरोबर त्याला नाचवतो. तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये ते घोडे तो म्हटला तसा तो करतो आणि त्याला तसं प्रशिक्षण देतात त्या घोड्याला. परंतु इथे लक्षात येतं, की तो ट्रेनर देणारा व्यक्ती आणि घोडा वेगवेगळा असतो. परंतु बंधूंनो, आता इथं मात्र गोष्ट थोडीशी वेगळी आहे. आता आपलंच मन घोडा आहे आणि आपल्याच मनाने आपल्याला त्याला नियंत्रण आणायचं आहे. मनालाच मनानंच आपल्याला आपल्या घोड्याला नियंत्रित करायचं आहे. आपल्या मनाला आपल्या नियंत्रित करायचं आहे. आपल्या मनाला आपल्याला काबूत करायचं आहे. आणि बंधूंनो आणि बहिणींनो, ते आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी उत्तम औषध, उत्तम पर्याय, उत्तम उतारा जर काय असेल तर आनापानसती ध्यान साधना आहे. ही ध्यान साधना म्हणजे किती मी असं म्हणेल, की कुठलाही माणूस खूप गोंधळला असेल ना, खूप अस्वस्थ असेल ना, त्याला काही नाही त्याला सांगा, "बस तू शांत हो. डोळे बंद कर आणि श्वासाकडे पहा. तुझा श्वास कसा आतमध्ये जातो, कसा बाहेर येतो याच्याकडे लक्ष दे आणि श्वासाचा विचार कर. आयुष्यात तू कधी श्वास तू पाहत नाही. आता त्या श्वासाकडे लक्ष द्या. ही चांगली गोष्ट आहे बंधूंनो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये श्वासाचं महत्त्व लोकांना कळलेलं आहे. आजपर्यंत काही लोकांना श्वासाचं महत्त्व नाही. लोकांना वाटत होतं काही नाही तो तर येतो आणि जातो. हां, आपला श्वास आपलं जीवन म्हणजे 2 श्वासातील अंतर आहे. इतकं छोटंसं जीवन आहे. हे कधीच माहीत नव्हतं. जे आता या लॉकडाऊनमध्ये या कोरोनामुळे माहीत झालंय, की लोकांना ऑक्सिजन लावावा लागतो. माझा भाऊ आता सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना उपचार सुरू आहे. तर ऑक्सिमीटर घेतलेला आहे आणि आयसोलेटेड केला आहे आणि दररोज त्यांना विचारतो मी, की आता चेक करून मला सांगा. 6 मिनिटं वॉकिंग करायला लावतो कारण डॉक्टर मला सांगतात, तसं मी त्यांना सांगतो, की वॉकिंग करा आणि वॉकिंग केल्यानंतर मला पुन्हा चेक करून सांगा. ऑक्सिमीटरनी. आजपर्यंत आयुष्यात कधी कोणी ऑक्सिमीटर पाहिले नव्हते. कोणाच्या घरी पत्र ऑक्सिमीटर म्हटलं की फक्त डॉक्टरकडेच दवाखान्यातच भेटत होते. परंतु मला माहीत आहे आता प्रत्येक घरोघरी ऑक्सिमीटर आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे असलं पाहिजे, मी ऑक्सिजन चेक केला पाहिजे माझी लेव्हल किती आहे. नाही का? बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुम्हालाच माहीत आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, या कोरोनामध्ये खूप दहशत निर्माण झालेली आहे. माणूस भयावह झालेला आहे. खूप घाबरलेला आहे. परंतु मी इथे तुम्हाला आवाहन करतो. माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो, बंधू आणि बहिणींनो, की तुम्हाला आपल्या संघातील किमान इथे जे लोकं इथे या संघात आहे, मी त्यांना सांगतोय, की खूप चांगली गोष्ट आहे, की आपण या धम्माच्या संपर्कात आहोत. आपली खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या साधना कळलेल्या आहेत. ध्यान साधना, आपण जाणपस्थिती, मैत्री भावना, जस्ट सिटिंग, 6 एलिमेंटची प्रॅक्टिस, अनेक साधना, बोधिचित्ताची साधना, अनेक साधना, बोधिसत्वाची साधना, व्यक्तिगत साधना, अनेक साधना या संघाने भंते संरक्षितामुळे आपल्याला त्या लाभलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे या साधनेच्या संपर्कात जो व्यक्ती राहील तो व्यक्ती या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःला स्थिर ठेवू शकतो, स्वतःला चांगला ठेवू शकतो. कारण प्रत्येक जण सांगतात तुम्हाला की आपली इम्युनिटी वाढली पाहिजे, आपली प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे आणि प्रतिकार शक्तीसाठी दररोज कितीतरी व्हिडिओ आहेत. दररोज एक नवीन काहीतरी येत राहते. काहीतरी आपल्याला कोणतरी सांगत राहते. कोणी हे औषध सांगते, कोणी तो आयुर्वेदिक काळ सांगते, कोणी ते हेच सांगतं, कोणी ते अनेक काही सांगतं. परंतु मला असं वाटतं बंधू आणि बहिणींनो, सर्वात
मोठा काळा, सर्वात मोठी औषध या कोरोनाच्या काळामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी कुठली असेल, तर मी कदाचित चुकीचं असेल तर कोणी मला दुरुस्त करावं. परंतु माझ्या अनुभवातून मला असं वाटतं, की सध्याच्या या कोरोनाच्या काळामध्ये जे लोकं घाबरलेले आहेत, अस्वस्थ आहे, की आपल्यावर पण परिणाम होत असेल, तर मला असं वाटतं प्रामाणिकपणे तुमच्या ध्यानाच्या संपर्कात या. प्रामाणिकपणे तुमच्या साधनेच्या संपर्कात या. प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाच्या संपर्कात या. स्वतःच्या मनाचं चिंतन करा. विधायकता स्वतःच्या मनात निर्माण करा. स्वतः सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. आपली पॉझिटिव्हनेस, आपलं विधायकता आपली वाढवण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचा इम्युनिटी पॉवर कसा आहे. तुम्हाला संगीत एखादं वाटलं ऐकायचं, संगीत ऐका. कुणाला मदत करायची असेल तर धावून जा. बंधूंनो, आता अशी वेळ आली, मला असं वाटतं की कदाचित प्रत्येकाच्या घरी कधी कुठलाही पॉझिटिव्ह पेशंट येऊ शकतो. काही मोठी गोष्ट नाही. परंतु तो पॉझिटिव्ह आला म्हणून त्याला दूर करू नका. त्याला त्याला एखादा अस्पृश्यासारखी, जसे बाकी लोकं जसं अस्पृश्याला वागणूक देत होते, म्हणजे आपल्याला आता माहिती आहे आपल्या काळात आपले पणजोबा, आजोबा, कारण मी खेड्यामध्ये राहिलेलो आहो. मला आठवतं की माझा आवाज होता, आज आवाज माझा स्पीकर फाटलेला आहे. परंतु मी एका काळात मी एक चांगला गायक होतो म्हणून मला सांगावं असं वाटतं, की माझ्या गावात हिंदू धर्माचे पण भजनं असायचे आणि आपले पण. तर इतर लोकं पण मला, इतर धर्माचे लोकं पण गाणे म्हणायला बोलवत होते. परंतु एक मारवाडीच्या घरी मला आठवतं, की त्यांच्याकडे म्हणजे कार्यक्रम होता भजनाचा आणि माझे भाऊ पण गाणे म्हणजे हार्मोनियम वाजवायचे, तबला वाजवायचे आणि मी लहान होतो तेव्हा 10-11 वर्षाचा. ते मला सोबत न्यायचे सुंदर आवाज असल्यामुळे. परंतु ते सांगतात, की "आज येऊ नको." तो तो मारवाडी म्हणतो, की आज त्याला नका बोलवू." परंतु म्हटलं, "नाही मला यायचं आहे." मी खूप हट्टी होतो थोडासा आणि गेलो. आणि गेल्यानंतर अक्षरशः बंधूंनो आणि मॅडम मला म्हणजे पोत्यावर बसवलं होतं आणि मला फार वेदना झाल्या. अक्षरशः मी रडलो. मला पहिल्यांदा अस्पृश्य काय त्याची वेदना झाल्या आणि मी बाहेर निघालो. काही दगड-गोटे काय घेतलं हातात माहीत नाही आणि त्याला फेकून मारलेत आणि रडरसा रडलो आणि तेव्हा संकल्प केला, आयुष्यात मी कधीच तुमच्या भजनात येणार नाही आणि कधी गेलो नाही. पण सांगण्याचं तात्पर्य मला सांगायचं आहे, की अशाच प्रकारे या कोरोनाच्या काळामध्ये आपण कोणी पॉझिटिव्ह आलं, की आपली अवस्था होत असेल, तर काळजी घ्या. तो पण माणूस आहे. पॉझिटिव्ह आला म्हणून काय झालंय? हां, आता पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह येणं काही मोठी गोष्ट मला वाटते. मी नेहमी म्हणतो, की मी अजून चेक केलं नाही. पण तुम्हाला आताही हे माईक म्हणजे बोलताना सांगून राहिलो, मी चेक केलं तर मी आजही पॉझिटिव्ह येऊ शकतो. कारण मी सतत तुम्हाला सांगतो, की पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहतो. मी अनेक पॉझिटिव्ह लोकांच्या त्यांना हात लावतो. माझ्या भावाला मी नेलेला आहे. दानवज्रच्या संपर्कात होतो. जेव्हा ज्ञानरत्न हे घरी आयसोलेटेड होते, तेव्हा भेटायला गेलो होतो. आणि असे अनेक कोणी मला माहीत झालं, तर मी बिनधास्त जातो. याचा अर्थ मी तुम्हाला असं म्हणणार नाही, की काळजी घेऊ नका. मी याचा अर्थ असा म्हणत नाही, की आपण काळजी घेऊ नये. बिलकुल काळजी घेतली पाहिजे. परंतु बंधूंनो, कोरोना शरीरात असला तरी काही फरक पडत नाही. कोरोना डोक्यात जाऊ देऊ नका. या मानसिकतेमध्ये कोरोना घुसू देऊ नका. कोरोना शरीरात असला ना, तर त्याच्यावर काम करता येईल. शरीरात असला तरी तुम्ही त्याच्यातून बाहेर निघाल. परंतु एकदा तो डोक्यात घुसला ना, तर बाहेर निघणे मुश्किल आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं साधना महत्त्वाची आहे. त्यासाठी ध्यान साधना महत्त्वाची आहे. त्यासाठी समाधी महत्त्वाची आहे. त्यासाठी बुद्धाचा मार्ग महत्त्वाचा आहे. आणि तो मार्ग आपल्याला लाभलेला आहे. बंधूंनो, मला मी बोलतोय या अर्थाने आपण आनापानसती ध्यान साधना जर केली, मैत्री भावना केली, तर मला असं वाटतं आपण या कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगला कोरोना योद्धा म्हणून पुढे येऊ शकतो. आणि या काळामध्ये कारण माझ्यासारखे माझे काही मित्र आहे, अमरावतीमध्ये पूर्ण वर्षभरात आम्ही कधीच घरी थांबलो नाही. आणि आम्ही कितीही कोरोनाग्रस्त एरिया असेल, जिथे कोरोना होता, जिथे पॉझिटिव्ह पेशंट होते, अशा ठिकाणी पण जाऊन आम्ही काम केलेलं आहे. आणि माझा अनुभव आहे, वर्षभरापासून मी जिवंत आहोत. तर याचा अर्थ मी तुम्हाला तसं म्हणणार नाही. परंतु मला हे म्हणायचं आहे, की आपली सकारात्मक भावना ठेवा आणि हिंमत द्या. लोकांना जवळ करा. लोकांना तुमच्या स्पर्शाची गरज आहे. लोकांना तुमच्या अभयाची गरज आहे. लोकांना तुमच्याकडून मानसिक बळाची गरज आहे. ते लोकांना द्या. ते औषधपेक्षाही चांगलं आहे. आणि त्या अर्थाने मला वाटतं इम्युनिटी पॉवरसाठी साधना, विधायकता, सकारात्मकता ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा जेव्हा ही गोष्ट जी व्यक्ती करू शकेल, तोच व्यक्ती सध्याच्या या भयावह परिस्थितीमध्ये चांगली काउन्सिलिंग करू शकतो.
आता संघाच्या वतीने मला असं वाटतं प्रत्येक धम्मचारी धम्ममित्रांनी जे लोक भयभीत झालेले आहे, घाबरले आहेत, अशा लोकांना काउन्सिलिंग केलं पाहिजे. तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही. ऑनलाईन तुम्ही घरातून फोन करून त्याला हिंमत द्या, त्याला अभय द्या, त्याला सांगा की हे दिवस निघून जातील. क्वारंटाईन म्हणून काय झालं, तुला कोरोनाला पॉझिटिव्ह म्हणून काय झालंय, परिस्थिती बदलेल आणि तुम्ही त्याला काही मदत करू शकता. फक्त त्याला ऐका, काही औषधी सांगू नका. केवळ ऐकूच शकलो आम्ही शांततेने तरी त्याला मदत होऊ शकते. पण ऐकण्यासाठी सुद्धा, त्याला ग्रहणशील राहण्यासाठी सुद्धा आम्ही शांत झालं पाहिजे. आमचं मन शांत झालं पाहिजे. आम्ही सकारात्मक असलो पाहिजे. ही इम्युनिटी आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि तीच गोष्ट साधनेतून निर्माण होते. असो, शेवटचं न्यूरन आहे विचिकित्सा, अर्थात शंका कुशंका, हे पण न्यूरन आहे. बंधू आणि बहिणींनो, न्यूरन जे म्हणतो शंका कुशंका, तर यावरून असं दिसतंय की शंका असणे काही वाईट गोष्ट नाही. शंका असणे वाईट गोष्ट नाही यासाठी म्हणतो की शंका आपण व्यक्त केली पाहिजे, शंका घेतली पाहिजे. शंका ही कुठली गोष्ट जाणून घेण्यासाठी असते, परंतु कुशंका मात्र नसली पाहिजे. कुशंका याचा अर्थ आहे जाणून घेण्याची मुळीच इच्छाच नसते. शंका आणि कुशंकामधला फरक आहे. शंका कुठली गोष्ट, प्रश्न जेव्हा करतो आपण, ती शंका असते की मला हे समजलं नाही ते सांगा, मला ते जाणून घ्यायचं आहे म्हणून शंका आहे ते सांगा. परंतु कुशंका ही त्याला जाणून घ्यायची इच्छाच नसते. मला माहिती आहे ते तसंच आहे, मला माहिती आहे तो तसाच आहे, मला माहिती आहे ते तसंच आहे. आणि याला उपमा दिली आहे गढूळ पाण्याची. गढूळ पाणी जेव्हा असते तेव्हा ते पाण्यात काहीच पुढे पोहू शकत नाही, काहीच दिसत नाही, खरं आम्ही पाहू शकत नाही. आणि म्हणून गढूळ पाण्यातला काय कराते की ते पाण्यातला जेवढं मड असेल, ते मलिनता असेल, ते जोपर्यंत खाली बसत नाही, त्यातला मड जोपर्यंत खाली बसत नाही, त्यातला चिखल खाली बसत नाही, तोपर्यंत ते पाणी शुद्ध दिसत नाही. अर्थात पाणी मलिन झालेलं नसते, पाणी गढूळ नसते, पाणी ते काही काळासाठी दिसते. पण पाण्याला जर वेळ दिला, काही काळ थांबवलं, पाणी शांत झाल्यानंतर लक्षात येतं की जेव्हा तो गाढ खाली बसतो त्यानंतर पाणी तुम्हाला शुद्धच असतं. तर अशाच रीतीने आपलं पण आहे. आणि मग खालचा तळ सुद्धा आपण पाहू शकतो. जेव्हा आपण मन असं गढूळ असतं ना, तेव्हा खरं काही पाहू शकत नाही, खालचा तळ दिसू शकत नाही. परंतु जेव्हा आपण शुद्ध होतो ना, जेव्हा मनाला शांत करतो, तेव्हा मात्र खालचं तळ सुद्धा पाहू शकतो. आणि कुशंका माणसाला आपल्याला आपल्याला दुःखाकडे नेते. कुशंका बुद्धत्वापासून दूर नेते. कुशंका आपल्याला धम्मापासून दूर नेतं. त्या बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की आपण विचार केला पाहिजे. हे पाचही न्यूरॉन जे आहे, हे जर आपण याच्यावर कार्य करू शकलो तर खऱ्या अर्थानं सम्यक समाधीकडे आपण जाऊ शकतो. समाधी आपण जे पाहतो, समाधी याचा अर्थ आपण 3 प्रकारे पाहत असतो: क्षमता, समापती आणि समापती आणि समाधी. अशा अर्थाने 3 प्रकारे समाधी या आपण पाहू शकतो. तर बंधू आणि म्हणून क्षमता म्हणजे निश्चल शांती असतं, एकाग्रता असते. आणि समापतीमध्ये जो एकाग्रता अनुभव आहे, त्याचा जो परिणाम आहे, तो अनुभव घेणे, त्याचा परिणाम अनुभवणे, त्या समापती. आणि त्या परिणामात, त्या अनुभवात सतत सतत आणि सतत अनिश्चल कायमस्वरूपी राहणे, ती आहे समाधी, सम्यक समाधी. केवळ आणि केवळ शांती, केवळ आणि केवळ एकाग्रता, तो अनुभव त्यामध्ये असणे म्हणजे समाधी आहे. तर अशा प्रकारे बंधू आणि बहिणींनो, आपण क्षमता, समापती आणि समाधी सुद्धा पाहू शकतो. तर मला असं वाटतं की आपण बंधू आणि बहिणींनो, काही गोष्टी मला या बाबतीत आणखी शेवट जाता जाताना मला असं वाटतं, मी सांगू इच्छितो की जर आपल्याला मनाला सुसंस्कृत करायचं असेल, कारण ध्यान साधना किंवा समाधी ही यासाठीच आहे की आपल्याला मनाला सुसंस्कृत करायचं आहे. आणि बुद्धांनी 3 दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या मला तुम्हाला इथं सांगायच्या आहे की मनाला का सुसंस्कृत करायचं, आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाला सुसंस्कृत का केलं पाहिजे. तर बुद्धांनी 3 दुर्लभ बाबी सांगितलेल्या आहे आणि त्या 3 दुर्लभ बाबीची तुम्हाला मी इथं आठवण करून देऊ इच्छितो. बुद्ध म्हणतात, पहिली गोष्ट, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. हे बुद्ध आठवण करून देतात आपल्याला, जो बंधू आणि बहिणींनो आपल्याला प्राप्त झालेला आहे. आता मनुष्य जन्म दुर्लभ
असं बुद्धांनी का म्हणावं, तर ते पण आपण पाहूया. बुद्धांनी मनुष्य जन्म दुर्लभ यासाठी म्हटलेलं आहे, की मनुष्यालाच फक्त बुद्धत्व प्राप्तीची संधी आहे. इतर प्राण्याला ती संधी नाही आहे. मनुष्यालाच फक्त दुःखातून मुक्त होण्याची संधी आहे. इतर प्राण्यांना ती संधी नाही आहे. मनुष्यच फक्त आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे त्याचा अभ्यास करून तो बुद्धत्वाकडे जाऊ शकतो. इतर प्राण्याला ती संधी नाही आहे. आणि म्हणून इतर प्राणी आणि माणसामध्ये फरक आहे. कारण विचार करा, की एखादा प्राणी घ्या, एखादा, कारण मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहो. मला माहित आहे, माझ्याकडे पण शेती होतं, की एखाद्या वेळेस बैल जे आहे, जसं एखादं ओझं त्याला न्यायचं असतं, त्याच्या पाठीवर समजा 4 क्विंटल, 5 क्विंटल, 6 क्विंटल कपास असेल, तूर असेल, काहीतरी. माझ्या गावापासून धामणगाव रेल्वे मार्केट असायचं 11-12 किलोमीटर. आणि कधी-कधी त्याला ओढणं होत नव्हते, तर ते ते बैल कधी-कधी बसायचे. कारण त्याच्याकडून त्याच्यात शक्ती नसायची. ते बैल बसायचे. आणि बैल बसल्यामुळे मग तो धुरकरी किंवा त्याचा मालक काय करतो, त्याच्याकडे एक काडी असायची आणि त्याला एक तार असायचा, खिळा असायचा. पुरण काहीतरी म्हणतात त्याला. आणि तो टोचायचा त्याला. तुतारी काहीतरी काय म्हणतात माहिती आहे. तर आणि अक्षरशः बैल ते म्हणजे रक्तबंबाळ पण व्हायचे. काही लोक तर असे विकृत पाहिले मी, ते पटात आम्ही जायचो लहानपणी, ते बैल पळायला पाहिजे म्हणून त्याच्या शेपटीला चावा घ्यायचे. असे पण पाहिले. त्याचे काही विचारच नाही करायचे. परंतु हा बैल, विचार करा, कधी हा विचार करतो का, की माझा मालक हा किती क्रूर आहे. मला ते वळणं होत नव्हतं, माझी शक्ती नव्हती, म्हणून मी बसलो, तरी यानं तुतारीने मला रक्तबंबाळ केलं. मी उद्यापासून याच्या घरी राहणार नाही. मी कुठे निघून जाईल. असा कधी बैल विचार करतो का? नाही करत बंधू. का विचार करत नाही? कारण बैलाला, प्राण्याला तेवढी जाणीव नाही आहे. आता आपल्याला माहित आहे, की प्राण्यांमध्ये 2 प्राणी फक्त विकसित झालेले आहे असं काही म्हणतात. एक चिंपांझी माकड आहे, की तो तो आपल्या भावना समजू शकतो. आणि एक आहे डॉल्फिन मासा. कारण भटकलेल्या जहाजाला सुद्धा तो दिशा देऊ शकतो. तर या अर्थाने आपण पाहू शकतो, की मेसेज आल्यामुळे मी थोडंसं कन्फ्यूज झालो होतो. म्हणजे त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. कुणीतरी मला सांगितलं, की पुराण काहीतरी म्हणतात. ठीक आहे. ओके. तर मी काय सांगतो तो मला आता. हां. तर स्वजाणी हे बैलाला नसतं. त्यामुळे तो कधी म्हणजे घर सोडून जाऊ शकत नाही. परंतु मनुष्य मात्र तसा नाही आहे. मनुष्य, विचार करा, आज आपल्याकडे घरकामाला जर स्त्री असेल एखादी, आणि तिला थोडंसं रागवा, तिला काहीतरी बोला, तिला चिडा तिच्यावर, की तू काम बरोबर केलं नाही. हे बाई म्हणते, जास्त बोलायचं नाही. पटत असेल तर सांग, नाही तर मी उद्यापासून येत नाही. आवाज आवाज काही करत नाही म्हणते. आणि अनेक महिला आपल्याला माहित आहे का देऊ शकतात, कारण तिला स्वजाणीव आहे. चांगलं काय, वाईट काय कळत आहे. आणि म्हणून मनुष्याला चांगलं आणि वाईट काय कळत असल्यामुळे ते पाहू शकतो, की ते विकास म्हणून करू शकतो. मला त्याच्या अगोदर हे सांगत होतो, मी विसरलो होतो, की चिंपांझी माकड आणि डॉल्फिन मासा. तर डॉल्फिन मासा सुद्धा त्याला थोडीशी स्वजाणीव आहे. म्हणजे विकसित झालेला प्राणी आहे थोडासा इतर प्राण्यापेक्षा, की तो सुद्धा भावना समजू शकतो. तो सुद्धा भटकलेल्या जहाजांना दिशा देऊ शकतो. परंतु मनुष्य एवढा विकसित झालेला नाही. तो काही बोलता येऊ शकत नाही. परंतु प्राणी मात्र आपला मनुष्य प्राणी मात्र विकसित झालेला आहे. त्याला कळतं. एक डॉल्फिन माशाचा मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, की कुत्रा अचानक असं म्हणतात, की समुद्रात पडला आणि तो डुबक्या खात होता आणि काय 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 क्षणात तो डुबणार. एक मी व्हिडिओ बघितला होता. तुम्ही बघितला असेल तर माहित नाही. आणि तो डुबणार, तो मरणार. तेवढ्यात एक डॉल्फिन मासा आला आणि त्याला, त्या कुत्र्याला पाठीवरती घेतो आणि समुद्र किनारी बाहेर काढतो. आणि समुद्र बाहेर काढल्यानंतर तो किनारी, तो कुत्रा जातो आणि कुत्रा त्याला मान हलवून थँक्स म्हणतो. आणि ती पण डॉल्फिन मासा शेपटी त्याला हलवते आणि थँक्स म्हणते आणि ते निघून जाते. म्हणजे दोघांचा असा संवाद ते साधतात. तर या अर्थाने पाहू शकतो, की ते भावना आहेत. परंतु माणसाएवढं विकसित मन नाही आहे. तर माणूस मात्र हा विकसित प्राणी आहे. याला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग हा, याचा विचार करू शकतो, चिंतन करू शकतो आणि तो बुद्धत्वाकडे जाऊ शकतो. म्हणून म्हणतो, म्हणून म्हणतो बंधू आणि म्हणून, की आम्ही
आम्ही बुद्ध होऊ शकतो. तर आता 65 वर्ष झालेले आहेत आम्ही हा बौद्ध धर्म घेऊन. किती लोकांना वाटतं की मी खऱ्याच अर्थानं बौद्ध धर्माकडे वाटचाल करतोय. किती लोकांना असं वाटतं की मी खऱ्या अर्थानं बुद्धाच्या मार्गावर आरूढ झालो. किती लोकांना असं वाटतं की मी बुद्ध होऊ शकतो. मी असं म्हणेल, नाही बुद्ध होऊ शकू, तर शुद्ध तर होऊ शकू. शुद्ध तर होऊ शकतो. तर या अर्थाने आपण विचार करू शकलो पाहिजे, की नाही बुद्ध होऊ शकलो, तर किमान शुद्ध होऊ शकतो. आणि म्हणून बंधूंनो, आपण आपण पहिल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, की मनुष्य जन्म हा दुर्लभ आपल्याला लाभलेला आहे. आपण मनुष्य जन्माचा सदुपयोग करा. आणि याच जन्मी आपला संधी आहे चांगलं जीवन जगण्याची, ध्यान करण्याची, प्राप्ती करण्याची, चांगलं बनण्याची, स्वतःच्या मनाला विकास करण्याची, सुसंस्कृत करण्याची. बुद्ध आणि बाबासाहेब हे आपले आदर्श आहेत. आपल्याला कोणाकडे पाहण्याची गरज नाही, की आपल्याला कोणाकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही, की आपण आपल्या जीवनाचा सदुपयोग कसा केला पाहिजे. मनुष्य जन्म लाभलेला आहे. आपण जीवनाचा सदुपयोग कसा केला पाहिजे त्याची प्रेरणा कोणाकडून घेऊ. आपण बुद्ध आपले आदर्श आहेत. आपण पाहू शकतो, की शेवटचा बुद्धाचा क्षण होता. ते महानिर्वाण प्राप्त होणार होते कुशीनगर येथे. महापरिनिर्वाण ते होणार होते आणि आता शेवटला क्षण होता. सर्व शोकाकुळ झालेला आहे. सर्व शांत झालेलं आहे. 2 शाल वृक्षाखाली तथागत शेवटच्या क्षणात आलेले आहेत. आणि अशा काळात आनंद मात्र ढसाढत होते. कारण त्याला माहित होते, कारण आनंद काही अनंत नव्हते. आनंदला मात्र दुःख होतं, की माझे करुणावान, महान प्रज्ञावान भगवंत आता मला सोडून जाणार आहे. ते मात्र रडत होते. आणि अशा वेळेस एक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो, की मला बुद्धाचं दर्शन घ्यायचं आहे. मला त्यांचं वंदन घ्यायचं आहे. मला त्यांचा शिष्य बनायचं आहे. तेव्हा आनंद म्हणतो, की मित्रा, तू आता भगवंताला त्रास देऊ नकोस. भगवंताचा शेवटचा क्षण आहे. आता त्यांच्या शेवटच्या क्षणात तू त्याला त्रास देऊ नकोस. असं कोण म्हणतात? आनंद सांगतात. परंतु बुद्ध मात्र शेवटचा श्वास त्यांचा सुरू असतो आणि अशा वेळेस भगवंत काय म्हणतात, "हे आनंद, तू त्याला येऊ दे. तू त्याला नाही नको म्हणू. तू त्याला येऊ दे." आणि मग अगदीच हळू आवाजात जे बुद्ध म्हणतात, की "त्याला येऊ दे." म्हटल्यानंतर आनंद म्हणतात, की "मित्रा जा आणि भेट." आणि तो वंदन करतो. बुद्धं शरणं म्हणतो, धम्मं शरणं म्हणतो, संघं शरणं म्हणतो बुद्धाला. आणि बुद्ध अशा हात त्याच्यासमोर आशीर्वाद म्हणून देतात आणि बुद्धाने श्वास सोडलाय. याचा अर्थ काय बंधूंनो? याचा अर्थ असा आहे, की बुद्धांनी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जे काही केलं असेल, ते म्हणजे जीवनाचा सदुपयोग केलेला आहे. ही प्रेरणा आम्हाला बुद्ध देतात. शेवटच्या श्वासापर्यंत बुद्धांनी जीवनाचा सदुपयोग केलाय. शेवटचा शिष्य इतिहासात ज्याची नोंद झाली आहे, तो होता सुभद्र. त्यांनी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हटली आणि श्वास सोडला. हीच गोष्ट आपण बाबासाहेबांच्या बाबतीत पाहू शकतो, की बाबासाहेबांकडून आपण कशी प्रेरणा घेऊ शकतो. बाबासाहेबांनी जीवनाचा सदुपयोग कसा केला, मला अनेक दाखले देता येईल, अनेक उदाहरणं देता येईल. परंतु 5 डिसेंबर 1956 मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. 5 डिसेंबर 1956 हे बाबासाहेबांच्या जीवनातला शेवटचा दिवस होता. आणि त्यांना एक जैन साधू भेटायला आला होता आणि त्यांना बौद्ध धर्म आणि जैन धर्मावरती चर्चा करायची होती. बौद्ध धर्म आणि जैन धर्मावरती चर्चा करायची होती आणि त्यामुळे ते भेटायला आले होते. आणि बाबासाहेबांना मात्र आपल्या सर्वांना माहित आहे, की त्या दिवशी काही बरं नव्हतं. इंजेक्शन सवतामाई लावत होत्या. बाबासाहेब अस्वस्थ होते. त्यांना बरं वाटत नव्हतं. आणि मग जेव्हा तो जैन साधू आला, तेव्हा नानक चंद्र म्हणतात, की जेव्हा नानक चंद्र जे जैन साधू सांगतात, की मला डॉक्टर आंबेडकरांशी चर्चा करायची आहे. मला बौद्ध धर्म आणि जैन धर्मावरती चर्चा करायची आहे. तेव्हा ते म्हणतात, की बाबासाहेबांना बरं नाही. तरी मी त्यांना विचारतोय तरी मी त्यांना विचारतोय आणि विचारल्यानंतर तुला सांगतो. तेव्हा आतमध्ये येतात बाबासाहेब. अर्थात ते दिल्लीला त्यांच्या अलितपूर येथे जो बंगला होता, आज तो बंगला पाडलेला आहे. जुना बंगला मी पाहिलेला आहे. तुम्ही पण काही लोकांनी बघितला असेल. आता बी काळात नवीन तो बंगला तयार झालेला आहे. तर तिथे जे होते बाबासाहेब आणि त्यांना इंजेक्शन सुरू होते. आणि ज्ञानचंद्र तू म्हणतात, की बाबासाहेब तुम्हाला जैन साधू भेटायला आलेत आणि त्यांना तुमच्याशी चर्चा करायची आहे. त्या बाबासाहेब म्हणतात, की "नानकचंद, मला बरं नाही रे. मला घाबरल्यासारखं वाटतं रे. तू असं कर,
तू त्यांना सांग की त्यांनी मला उद्या भेटावं. तू त्यांना सांग त्यांनी मला उद्या भेटावं. लागलीच नानचंद्र म्हणतात, बाबासाहेब मला माहिती आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला बरं नाही मला माहिती आहे. मी त्यांना सांगतो की त्यांनी उद्या यावं आणि तुम्ही त्यांना उद्या भेटावं. आणि नानचंद्र तू त्या रूममधून त्या हॉलमध्ये जिथे बाबासाहेब बसले असतात, व्हील चेअरवर होते बाबासाहेब. ती फिरणारी खुर्ची होती, त्या खुर्चीवर बसलेले होतात. 6 ते 7 पावलं नानचंद्र तू टाकतात. जसे 6 ते 7 पावलं टाकतात, लागलीच व्हीलचेअर आपली फिरती खुर्ची बाबासाहेब हळूच फिरवतात आणि आवाज देतात, नानकचंद तू थांब. आणि नानकचंद थांबतात. नानकचंद तू थांब. आणि पुढे काय म्हणतात, नानकचंद तू त्यांना सांग, तू त्यांना सांग मला त्यांच्याशी आत्ता चर्चा करायची आहे. तू त्यांना सांग त्यांच्याशी मला आत्ताच बोलायचं आहे. कारण मला माहित नाही उद्याचा दिवस माझ्यासाठी आहे की नाही आहे. हे नानकचंद्र तू लिखित पुस्तकामध्ये नमूद आहे. यावरून काय दिसतं बंधूंनो, भगिनींनो, की आपल्याला माहित आहे की खरंच ती गोष्ट अशी झालेली आहे, दुसरा दिवस बाबासाहेबच्या जीवनातला आलाच नाही. त्याच रात्री मध्यप्रारी कधी गेलेत हे आपल्याला माहित नाही. परंतु त्या दिवशीचा हा प्रसंग काय दिसतोय, की बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचा सदुपयोग करत राहिले. त्या दिवशी उशिरापर्यंत बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचं टायपिंगचं काम हे नानकचंद्र सोबत उशिरापर्यंत 11 वाजेपर्यंत जवळपास केलेलं होतं. आणि नानकचंद्र तुला म्हणतात की नानकचंद्र आता खूप वेळ झालेला आहे, तू आता घरी जा, तू आता घरी जा, आराम कर आणि उद्या ये, बाकीचं काम आपण उद्या पाहू. आणि नानकचंद्र म्हणतात ठीक आहे बाबासाहेब मी जातो आणि उद्या येईल. 5 डिसेंबरची रात्र आपल्याला माहित आहे. आणि नानकचंद्र तू गेल्यानंतर काय झालं आपल्याला सर्वांना माहिती आहे बहिणींनो, की बाबासाहेबांनी नानकचंद्र तू गेल्यानंतर टायपिंगचं काम थांबवलं आणि मग दुसरं काम त्यांनी हातात घेतलं. नानकचंद्र तू गेल्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचे धम्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहायला सुरुवात केली त्या रात्री. आणि त्यांनी प्रस्तावना पूर्ण केली आहे. कधी त्यांनी प्रस्तावना पूर्ण केली हे तुम्ही आणि मी नाही सांगू शकत, कोणी सांगू शकत नाही. कागद पडलेले होते, प्रस्तावना पूर्ण झालेली होती, पेन पडलेला होता. जेव्हा सविताबाई आतमध्ये त्यांच्या रूममध्ये गेल्या होत्या तर आपल्याला माहित आहे बाबासाहेबांनी काढायला संपवलेलं होतं. तर सांगण्याचं तात्पर्य बंधूंनो, भगिनींनो, की बाबासाहेब कधी गेलेत हे आपल्याला जरी माहित नसलं तरी ते भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना पण आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आणि माझ्या जीवनाचं भलं व्हावं, तुमच्या आणि माझं कल्याण व्हावं, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी योग्य ग्रंथ, बायबल सारखा योग्य ग्रंथ, भगवान बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य या लेखामध्ये त्यांचं चिंतन होतं. त्यांच्या 3 संकल्पना होत्या की बौद्ध धर्माचा प्रसार करायचा असेल तर बायबल सारखा एक ग्रंथ निर्माण केला पाहिजे. तो त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासात कंप्लीट केला होता प्रस्तावना लिहून. तर बंधूंनो, या अर्थाने बोलू शकतो की बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचा शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाचा सदुपयोग केलेला आहे. तर या अर्थाने बंधूंनो, आपल्याला बाबासाहेब ही प्रेरणा आहे जीवनाचा सदुपयोग करण्यासाठी. बुद्ध म्हणतात योग्य मार्ग, अर्थात आर्य मार्ग हा योग्य मार्ग आहे आणि तो आपल्याला लाभलेला आहे. योग्य मित्र, कारण मी आता वेळ झाला आणि संपवतो आणि त्यामुळे मी मी त्याच्यावर आता जास्त बोलणार नाही. आणि योग्य मित्र लाभणे हे पण दुर्लभ आहे. तर योग्य मित्र लाभणे दुर्लभ आहे. याचा अर्थ योग्य मित्र आपल्याला लाभला की नाही लाभला ते आपण शोधायचं आहे. परंतु बंधूंनो, योग्य मित्र कुणाला म्हणायचं, योग्य मित्र कोण, जर पाहायचं असेल तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला मित्रतेच्या 2-3 पातळ्या आहेत. उपयोगितेवर आधारित, जो काहीतरी लाभाचा असतो, काहीतरी फायद्याचा असतो, काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण त्याचा मदत घेतो, म्हणून तो आपला मित्र असतो. परंतु जेव्हा त्याची गरज नसते, जेव्हा त्याची मदत होत नाही, तेव्हा तो मित्रता संपते. हा खरा मित्र होऊ शकत नाही. कधी ते आनंद भेटते म्हणून तो मित्र असते. तू तुझ्या पुढ्या सोड, मी माझ्या पुढ्या सोडतो. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. आणि अशा प्रकारे एकमेकाला आनंद भेटते म्हणून ते मित्र भेटतात. परंतु ज्या दिवशी त्याला सांगते तुझं बरोबर नाही, त्या दिवशी आनंद भेटत नाही आणि मित्रता संपते. परंतु योग्य मित्र कोणाला म्हणतात, तर योग्य मित्र जो असतो तो उपयोगितेवर आधारित नसतो की आनंद भेटते म्हणून नसतो,
तो कल्याणाची भावना ठेवणारा असतो. तो शिलावर आधार शिलाचरणी असतो. तो सद्धर्माच्या मार्गावर आवडून असतो. तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, गरीब, श्रीमंत डझंट मॅटर. परंतु तो कल्याणकारी भावनेने तो तुमच्यासोबत असतो आणि म्हणून हा खरा मित्र असतो. जर एखादा मित्र जर आपल्याला असं वाटत असेल, की आपल्याला समजा हे तुझं बरोबर नाही, हे तुझं चुकलं, त्याच्या संपर्कात राहा. जो आपला मित्र आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी पुण्यामध्ये करतो, त्या मित्राच्या संपर्कात राहा. जो मित्र आपल्या उणिवा जर आपल्या असेल तर त्याला दाखवत असतो, त्या मित्राला सोडू नका. तो तुमचा योग्य मित्र आहे आणि त्यालाच बौद्ध धर्मात कल्याण मित्र म्हटलेलं आहे. आणि कल्याण मित्र म्हणजे अर्धा धम्म का, कल्याण मित्र म्हणजे अर्धा धम्म का, कल्याण मित्र म्हणजे अर्धा धम्म का, त्या बुद्ध म्हणतात, की आनंद असं म्हणू नकोस, कल्याण मित्र पूर्ण धम्म आहे. तर म्हणून बंधूंनो, आपल्याला योग्य मित्र सुद्धा आपल्याला फार महत्वाचा आहे. हे जीवन जगत असताना योग्य मैत्रीण किंवा योग्य मित्र म्हणजे कल्याण मित्र आपल्या या संघामध्ये लाभलेला आहे. आणि म्हणून आपल्याला अशा कल्याण मित्राच्या संपर्कात राहा. कारण कल्याण मित्राच्या संपर्कात म्हणजे धम्माच्या संपर्कात आहे. आणि एक फिलॉसॉफर म्हणतो, की एखादा व्यक्ती म्हणजे सुगत मित्र आहे. सुगत मित्र हे कशा आहेत? त्यांना जर ओळखायचं असेल, तर तो फिलॉसॉफर म्हणतो, की मी हे पाहणार नाही, की सुगत मित्रमध्ये कुठल्या-कुठल्या चांगल्या क्वालिटीज आहेत, कुठल्या-कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत. तर तो फिलॉसॉफर म्हणतो, तो येता म्हणतो, की जर मला सुगत मित्र कसे आहेत, हे जर पाहायचं असेल, तर मी ठरवेल, की त्याचे मित्र कोण आहेत. तो त्याची संगत कुणासोबत आहे आणि त्यावरून मी ठरवेल, की सुगत मित्र कसे आहेत. याचा अर्थ असा आहे, बंधू-मित्रांनो, की आपल्या जीवनात आपल्यावर होणारा संस्कार त्यामध्ये खूप मोठा वाटा हा आपल्या मित्रांचा असतो, योग्य मित्रांचा असतो, कल्याण मित्राचा असतो. आणि म्हणून जीवनात सुखी राहायचं असेल, तर किमान अशा 2 तरी मित्र पाहिजे. चांगले मित्र पाहिजे, जे शिलाचरणी असले पाहिजे, धम्ममार्गावर असले पाहिजे आणि ज्याला आपण कल्याण मित्र म्हणतो. आणि मला सांगताना मला गर्व वाटतो, आनंद होतोय, की या संघात जेवढे लोक धर्मचर्या धर्मित्र आहे, अशा प्रत्येकाला कल्याण मित्र आहेत. आणि बंधूंनो, तर योग्य मित्र लाभणे हे दुर्लभ बुद्ध म्हणतात. मनुष्य जन्म लाभणे हे दुर्लभ म्हणतात आणि योग्य मार्ग लाभणे ही दुर्लभ गोष्ट म्हणतात. तर बंधूंनी म्हणून याचं चिंतन करा. जर ह्या खऱ्याच गोष्टी आपल्याला लाभलेल्या आहे का? जरी मनुष्य जन्म झाला आहे, परंतु आपण माणूस बनलो आहे का याचा विचार करा. जरी योग्य मार्ग बुद्धाचा आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे 14 ऑक्टोबर पासून, परंतु खरंच तो आपल्याला त्याचं आचरण करतो का? शब्द बिचारा क्या करे, जिसका अर्थ न जाने कोय, अर्थ बिचारा क्या करे, जिसका धारण ना करे कोई, असं जे कबीर म्हणतात. तर त्याचा विचार करा, की खरंच आम्ही त्याचं आचरण करतो का? हं? हा विचार करा. आणि योग्य मित्र आपल्याला जरी अ, आपण खरंच लाभलेला आहे का? कारण ज्याच्या जीवनात योग्य मित्र नसेल, तो निर्वाणाकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपण बुद्धत्वाकडे जाण्यासाठी, समाधीकडे जाण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी बुद्धाच्या मार्गावर आपल्याला या 3 दुर्लभ गोष्टी सगळ्यांना प्राप्त हो, ह्या माझ्या सदिच्छा आहे आज. आणि ह्या गोष्टी प्राप्त करून आपण जेव्हा समाधीकडे जाणार, आपलं जीवन इथून जे ध्यान साधना करत समाधीकडे आपली वाटचाल करायची आहे आणि स्वतःच्या मनाला सुसंस्कृत करायचं आहे बंधूंनो. आणि हे करत असताना निश्चितच हे तीनही दुर्लभ गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे, तरच ते शक्य आहे. आणि ह्या शुभेच्छा तुम्हाला देऊन इथेच मला असं वाटतं, लांबल्या प्रजी मी थांबण्याच्या अगोदर मला परत सुगत मित्रांचा पुण्यामध्ये करावं वाटतं, की त्यांनी खूप चांगला सुंदर माझा परिचय करून दिला. अर्थात ते माझे मित्र आहे. आणि त्याशिवाय जे माझ्या पूजास्थानची तुम्ही प्रशंसा केली बंधू-भगिनींनो, हे पूजास्थान माझ्या घरचं पूजास्थान नाही आहे. अर्थात ते महेंद्रनगर येथील जुनं पूजास्थान आहे. ऑनलाईन ते पूजास्थान आहे आणि ते चांगलं पूजास्थान असल्यामुळे ते माझं बॅकग्राऊंड म्हणून मी ते ऑनलाईन डिजिटल ते लावलेलं आहे. ज्यामुळे मला आनंद भेटतो आणि मला प्रेरणा भेटतं आणि म्हणून मी ते ठेवलेलं आहे. अर्थात माझ्याकडे पूजास्थान पण आहे. किती सुंदर आहे मला माहीत नाही. वेळ पडली पुढच्या वेळेस दाखवेल. परंतु हे महेंद्रनगर नागपूरचं पूजास्थान आहे आणि ते मला ऑनलाईन सापडलेलं आहे. मला चांगलं वाटलं म्हणून ते नेहमी मी बॅकग्राऊंड म्हणून ठेवतोय. आणि आपण सर्वांनी मला अतिशय शांततेने ऐकून घेतलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी धन्यवाद